बेसिक्स ऑफ QGIS या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दिवशी मी डॉक्टर सरदार पाटील, महाविद्यालयाचा उपप्राचार्य आणि या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समन्वयक या नात्याने आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण शेवटच्या सत्राकडे आहोत आणि या अंतिम सत्रामध्ये आपल्याला हाऊ टू जॉईन ॲट्रिब्यूट डेटा फ्रॉम एक्सेल टू स्पॅशियल डेटा म्हणजे नॉन स्पॅशियल डेटा आणि स्पॅशियल डेटा कसा कनेक्ट करायचा याच्यावर डेमॉन्स्ट्रेट करणार आहे. त्याचबरोबर आजची उद्योगधंद्यांची काय गरज आहे, GIS इंडस्ट्रीजचा विचार करता GIS इंडस्ट्रीजची काय गरज आहे आणि आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना कोणत्या दिशेने त्या ठिकाणी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे आणि अन्य काही घटक जे कदाचित आपल्या हातातून सुटले असतील तर अशा घटकांना उजाळा देण्याचा प्रयत्न आज केला जाणार आहे. आणि मी जे आता टॉपिक सांगितले या टॉपिकला अनुसरून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्री सागर चौगले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सागर चौगले सरांचे देवरुख महाविद्यालय आणि देवगड महाविद्यालय यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. सर, या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत. थँक्यू सर. थँक्यू. सरांच्या बाबतीत जर ओळख करून द्यायची झाली तर खऱ्या अर्थाने एक GIS एक्सपर्ट किंवा जिओ इन्फॉर्मॅटिक्स एक्सपर्ट आज आपल्यामध्ये आहेत असं मी म्हणेन. कारण यापूर्वी ज्यांनी आम्ही सेशन दिले त्यांनी काही सर्टिफिकेट कोर्सेस केलेले असतील किंवा अन्य स्रोतांच्या माध्यमातून या जिओ इन्फॉर्मॅटिक्सचं शिक्षण घेतलेलं आहे. मात्र आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे माननीय श्री सागर चौगले सर यांनी MTech केलेलं आहे जिओ इन्फॉर्मॅटिक्समध्ये आणि त्याचबरोबर त्यांना 6 वर्षापेक्षा अधिक स्पॅशियल ॲनालिसिस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब GIS, वेब डेव्हलपमेंट याचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा आपल्याला आज करून घ्यायचा आहे. सरांच्या बाबतीत जर झालं तर बेसिक GISच्या पलीकडे वेब GIS आहे, आर्क ऑब्जेक्ट, डेटाबेस, इमेज प्रोसेसिंग, प्रोग्रामिंग, वेब डिझायनिंग, सर्व्हर, त्याचबरोबर ऑपरेटिंग सिस्टम डिझायनिंग वगैरे असे वेगवेगळे आस्पेक्ट्स त्यांचे एरिया ऑफ स्पेशलायझेशन असलेले दिसून येतात. आणि सद्यस्थितीला ते ABM नॉलेजवेअर लिमिटेड मुंबई या कंपनीमध्ये GIS डेव्हलपरचे काम करत असलेले दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून अनेक शासकीय आणि अशासकीय प्रकल्पांच्यावर सर काम करताना दिसतात. त्याचबरोबर कर्नाटक युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून देखील काम केलेलं आहे. ArcGIS SDK डेव्हलपमेंटचं काम केलेलं आहे. पायथॉन या प्रोग्रामिंगच्या माध्यमातून GIS ॲनालिसिस करण्याचं काम सर सागर चौगले सर करत असलेले दिसून येतात. त्याचबरोबर इन्फ्रा प्लॅन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये GIS इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे. ते GIS ट्रेनी म्हणून जेनेसिस इंटरनॅशनल या कंपनीमध्ये त्यांनी काम केलेलं दिसून येतं. म्हणजे असे अनेक प्रकल्प आहेत. खरं तर त्याच्याविषयी बोलायला गेलो तर मला वाटतं आणखी अर्धा तास देखील पुरणार नाही, इतकं सरांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे हे GIS फील्डमध्ये असलेलं दिसून येतं. आणि मला असं वाटतं की मी फार बोलण्यापेक्षा सरांच्या ज्ञानाची अनुभूती आपल्याला त्यांच्या व्याख्यानातूनच यावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता मी सरांना अशी विनंती करतो की सर आपण आपल्या सादरीकरणाला सुरुवात करावी. चौगले सर, प्लीज, ओव्हर टू यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच फॉर द इंट्रोडक्शन ऑफ मी. तर थँक्यू सर. आज आपण इतकं मला एक ऑपॉर्च्युनिटी देत आहे की आपण ह्या GIS चा जो काही यूज असेल किंवा टेक्निकली ज्या गोष्टी असतील त्या आपण शेअर करतोय. त्याबद्दल ही ऑपॉर्च्युनिटी दिलीत त्याबद्दल थँक्यू.
तर आजचा टॉपिक असा आहे की एक तरी आपल्याला जो एक्सेल डेटा आहे, एक्सेल डेटा असेल किंवा सीएसव्ही मध्ये असेल, जो काय आपल्याकडे आपण फील्डवरती डेटा कलेक्ट करतो आणि तो एक्सेल मध्ये स्टोअर करतो आणि तो आपल्याला एका आपल्या जीआयच्याच प्लॅटफॉर्मवरती आणायचा आणि त्याला अनालायसिस करायचं आहे. मग तो आपण सुरुवातीपासून बघू की तो डेटा एक्सेल मध्ये कसा घ्यायचा, एक्सेल मधून सीएसव्ही मध्ये कसा घ्यायचा आणि सीएसव्ही मधून मग आपल्या क्यूजीएस ला कसा घ्यायचा आणि तो घेऊन मग आपण पुढं जो अट्रिब्यूट अनालायसिस असेल किंवा स्पेशल अनालायसिस असेल किंवा नॉन स्पेशल अनालायसिस असेल, क्युरी कसा करायचा, तर थोडंफार फर्दर बघू. त्यानंतर एक पार्ट असा झाला की हा अनालायसिस पर्यंत ठीक आहे की आम्हाला एक माझ्याकडे डेटा होता, मी अनालायसिस केला, पण आपल्याकडे असेच डेटा भरपूर असतील, 1000 ऑफ डेटा वी हॅव. आपल्याकडे 10 एक्सेल आहेत, 20 एक्सेल आहेत, ठीक आहे, पण आपल्याकडे जर काम आलं की उद्या बाबा 1000 एक्सेल आहेत, तर त्याच्यावरती काम करायचं आहे. मग ते आपल्याला थोडं ऑटोमेशनला जायला लागेल. ऑटोमेशन मग आपलं सॉफ्टवेअर तेवढं काही हेल्प करत नाही. मग आपल्या सॉफ्टवेअर बरोबरच मग आपल्याला काही कोडिंग लँग्वेज वापरायला लागतात. मग पायथन असेल किंवा आणखी कोणती असेल. हा ठीक आहे, मग तो आपण डेटा अनालायसिसही केला, पण वाटतं की डेटा आपल्याला व्हिज्युअलाइज पण करायचा आहे आणि तो वेबवरती ठेवायचा आणि पब्लिश पण करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय लागेल इन फ्युचरमध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज वन बाय वन बघू. तर सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण एक्सेल वरती काम करू. एक्सेल टू क्यूजीएस, क्यूजीएस टू फर्दर. ओके, सो माझी स्क्रीन शेअर करू. सर व्हिडिओ मी बंद करू? हो सर. हा, बंद केलात तरी चालेल, कारण बँडविड्थ मेंटेन करण्यासाठी बंद केलात तरी चालेल. प्लीज. थँक्यू. ओके. तर माझी स्क्रीन मी शेअर करतोय. ओके. तर माझ्याकडे काही एक्सेल डेटा आहे, तो तुम्हाला दाखवतो. तर माझ्याकडे डेटा आहे, एक सिरियल नंबर, एक एक्सेल शीट आहे. ही एक्सेल शीट मध्ये तर फर्स्ट मी पीपी दाखवतो. हा, तर आपले हे प्रेझेंटेशन छोटंसं मी तयार केलेलं आहे की वर्किंग विथ ऍट्रिब्यूट्स अँड इम्पोर्टिंग स्प्रेडशीट्स और सीएसव्ही फाइल्स. तर जीआयएस मध्ये एकूण 3 टाईपचे महत्वाचे डेटा आहेत, म्हणजे रास्टर असेल, वेक्टर असेल आणि नॉन स्पेशल असेल, किंवा आपण दोनच म्हणतो, एक तरी स्पेशल आणि नॉन स्पेशल. स्पेशल डेटा की ज्याच्या डेटा विथ एक्स वाय कोऑर्डिनेट्स आहे, आणि नॉन स्पेशल म्हणजे त्याचं फक्त काहीतरी डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे एखादं झाड आहे, झाडाची पानं, फुलं किंवा ब्रँचेस, हाईट, विड्थ, हा नॉन स्पेशल डेटा झाला. आणि स्पेशल म्हणजे आपण म्हणू शकतो एखादं लोकेशन, त्या ट्रीचं लोकेशन असेल, बिल्डिंगचं लोकेशन असेल किंवा काही असेल. तो पहिल्यांदा आपण बघू की प्रोसिजर काय असते. कोणताही जो डेटा आपण एक्सेल मध्ये असतो तो एक्सपोर्ट कसा करतो, किंवा आपण आपल्या इच्छित असणाऱ्या शेप फाईल पर्यंत किंवा अनालायसिस पर्यंत कसं पोहोचतो. तर तो तुमचा डेटा स्प्रेडशीट मध्ये असतो किंवा आपला एक्सेल मध्ये असतो. एक्सेल म्हणजे जो वी कॅन से द स्प्रेडशीट. एक्सेल आणि स्प्रेडशीट आपण एकच म्हणू शकतो. पण त्याच्यानंतर आपण त्याला सीएसव्ही कन्वर्ट करतो. सीएसव्ही हा कम्पॅटेबल फॉर्मॅट आहे. म्हणजे काय करतो, तो क्यूजीएस मध्ये बऱ्यापैकी एरर तुमचे स्प्रेडशीट मध्ये घालवतो आणि सीएसव्ही ला घेतो आणि परत क्यूजीएस ला. ओके, वेट. स्क्रीन दिसते सर माझ्याकडे, कदाचित ज्यांना दिसत नाही म्हटले त्यांच्या इथं नेटवर्कचा इश्यू असू शकतो, त्यांनी रिजॉईन करा. हा, स्क्रीन दिसते सगळ्यांना? एकदा कन्फर्म करा प्लीज. हा सर, आता दिसते. ओके, थँक्यू. तर आपल्याकडे जो नॉर्मल एक्सेल मध्ये डेटा, जसं की फील्डवरती आपण स्टडीसाठी जातो, एखाद्या रिसर्चसाठी, तर आपण नॉर्मल डेटा कलेक्ट करतो एक्सेल मध्ये. एक्सेल करत असतो तो एक्सेल असतो नॉर्मली. परत आपण त्याला काही त्यामध्ये आपल्याला जो काही क्लीन करायचा डेटा, म्हणजे न्यूमरिकल असेल, टेक्स्ट असतील, तो व्हेरीफाय आपण क्लीन करतो इथं. त्यानंतर मग आपण कम्पॅटेबल सीएसव्ही ला जातो आणि सीएसव्ही आपण क्यूजीएस मध्ये घेतो. नॉर्मली आपण क्यूजीएस वापरतो, आर्कजीएस वापरतो, पण आपण क्यूजीएस मध्ये बघू क्यूजीएस मध्ये कसं करायचं. क्यूजीएस मध्ये घेतो. क्यूजीएस मध्ये घेतल्यानंतर आपण एका फॉर्मॅट मध्ये जातो. म्हणजे त्याच्याचे वेगळे फॉर्मॅट आहेत. समजा की प्रत्येक सॉफ्टवेअरचा, प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा फॉर्मॅट असतो. तो सुरुवातीला एक सीएसव्ही होता, एक्सेल होता, नंतर सीएसव्ही घेतला का माझी गरज होती सीएसव्ही ची. ओके, ठीक आहे.
नंतर QGS ला गेलो, माझी गरज वेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये जायची, कारण जर स्मॉल डेटा असेल तर ठीक आहे, पण ज्यावेळी तुम्ही लार्ज डेटा हँडल करता तर तुम्हाला पर्टिक्युलर फॉर्मॅट हा मॅटर करतो. ओके, हा प्रोसिजर झाला. ठीक आहे, नंतर बघूया आपण की समजा माझ्याकडे एक्सेल डेटा आहे म्हणजेच ऍट्रिब्यूट डेटा आहे, तो मला माझ्या सॉफ्टवेअरमध्ये ओपन करायचा आहे. तर त्याच्यासाठी काही स्टेजेस आहेत. पहिल्यांदा एक तरी मी क्लीन करेन, माझ्याकडे असलेला डेटा मी क्लीन करेन. फर्स्ट काय, आय क्लीन द डेटा. फर्स्ट आहे तो क्लीन करून घेईन एक्सेल मी व्यवस्थित. आणि क्लीन करून घेताना मला कन्फर्म करायचं आहे की त्या एक्सेल फाईलमध्ये किंवा CSV फाईलमध्ये XY कोऑर्डिनेट आहेत का. एक्स मीन्स काय, लॅटिट्यूड, वाय म्हणजे काय, लॅंजिट्यूड. हे महत्वाचं आहे. दिस इज द बिकॉज ऑल जे GIS म्हणतो ना, फक्त ह्या डेटाची इम्पॉर्टंट आहे. लॅटिट्यूड अँड लॅंजिट्यूड शुड बी देअर, मस्ट. हा डेटा पाहिजेच आपल्याला. ते झाल्यानंतर XY क्लीन करायचं आहे. कदाचित कसं होतं की लॅंजिट्यूडचा डेटा आपण लॅटिट्यूड मध्ये टाकतो, लॅटिट्यूडचा डेटा लॅंजिट्यूड मध्ये, तो मग आपल्याला लोकेशन एरर देतो. म्हणजे जसं की कोल्हापूरचा पॉईंट कुठेतरी दुसरीकडे जाऊन पडतो. तर हे आपल्याला कन्फर्म करायचं की XY आपले बरोबर आहेत का. XY बरोबर आहेत तर त्याला मग आपल्याला CSV ला कन्वर्ट करायचं आहे. CSV ला कन्वर्ट केल्यानंतर तर तो आपण एक टूल आहे QGS मध्ये, त्याचं नाव आहे यूज ऍड डिलिमिटेड टेक्स्ट. ह्या नावाने ती CSV, ह्या टूलने ती CSV ओपन करतो QGS मध्ये. आणि ओपन केल्यानंतर आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते एक्सपोर्ट करून घेतो. बघा काय होतं, पहिल्यांदा डेटा होता माझ्याकडे, तो क्लीन करून घेतला. क्लीन करायला मी इतके स्टेजेस घालवले. क्लीन केल्यानंतर तो CSV ला कन्वर्ट केला. CSV ला कन्वर्ट केल्यानंतर तो मी QGS मध्ये ओपन केला. आणि QGS मध्ये ओपन केल्यानंतर मला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये मी घेतला. हे झालं आपलं थेअरी. त्यानंतर प्रॅक्टिकली बघू की प्रॅक्टिकली कसं करायचं. समजा की माझ्याकडे ही एक्सेल फाईल आहे. एक्सेल फाईल मध्ये एकूण हेड आहेत. हेडर काय येत आहे, हेडर आहेत, सिरियल नंबर आहे. सिरियल नंबर नंतर लॅटिट्यूड असेल, लॅंजिट्यूड, डिस्ट्रिक्ट. मी रँडमली घेतलेले पॉईंट. दिस इज द नॉट करेक्टेड डेटा. हा खरा डेटा नाही आहे, हा डमी डेटा आहे. तर मी डिस्ट्रिक्ट घेतले आणि हे प्रत्येक डिस्ट्रिक्टचं पॉप्युलेशन आहे की पॉप्युलेशन रँडमली घेतलेलं आहे. आणि टेम्परेचर. तर ह्या डेटामध्ये एकूण डेटा टाइप्स किती आहेत, फक्त माझ्याकडे हा एकच आहे. हा एकच टेक्स्ट डेटा आहे. टेक्स्ट डेटाचे प्रकार भरपूर आहेत, बरोबर. डेटा म्हणजे काय, तो टेक्स्ट असू शकतो, न्यूमरिकल असू शकतो, बरोबर. किंवा आणखी भरपूर फॉर्मॅट आहेत. फ्लोट आला, बरोबर, स्ट्रिंग, म्हणजे हे वेगळं आहेत. पण मेजरली आपण म्हणतो की टेक्स्ट डेटा नाही. पण ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच टेक्स्ट डेटा भेटतो, हाय टेक्स्ट. तर जशी आपल्याला गरज आहे तशी आपण डेटा फिल करून घेतलेला आहे. तर हा नॉर्मल एक्सेल मध्ये आहे. पण तो GIS मध्ये घेण्यासाठी मला 2 कॉलम ऍडिशनल लागतात. ऍडिशनल लागणारे कोण कॉलम आहेत, एक लॅटिट्यूड आणि एक लॅंजिट्यूड. हे 2 महत्वाचे कॉलम आहेत. लॅटिट्यूड म्हणजे अक्षवृत्त, लॅंजिट्यूड म्हणजे रेखावृत्त. लॅंजिट्यूड, लॅटिट्यूड, बरोबर. तर ह्या व्हॅल्यू आपल्याला कन्फर्म करायचे की हा बरोबर आहेत का. हा डेसिमल मध्ये आहेत. तुम्ही बघू शकता 17.45, 18.23. तर हा डेटा आहे तो डेसिमल मध्ये आहे, बरोबर. आणि जर तो डिग्री मिनिट सेकंड मध्ये असता तर कसा असता, 17.25, 30. हा कसा झाला, हा फर्स्ट झाला, 17 झाला डिग्री, 25 झाले मिनिट्स आणि 36 झाले सेकंड्स. तर मी कशामध्ये घेतलाय, डेसिमल मध्ये, बरोबर. तर ते मेक शुअर करायचं की हा डेटा आहे तो आपल्याकडे करेक्टेड आहे. त्यामध्ये मला काय करायचं आहे की हे जे पॉइंट असणार आहेत, बरोबर, हे जे पॉइंट असणार आहेत ते मला अनालाइज करायचे. पॉप्युलेशन कोणत्या
ह्याच्यामध्ये जास्त आहे, कलर वाईज करायचं आहे, कॅटेगराईज करायचं आहे, बरोबर. तर हा एक्सेल डेटा माझा परफेक्ट झाला की तो मला कशामध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे, सीएसव्ही मध्ये. सीएसव्ही ला गेलो, सीएसव्ही मध्ये जाताना काय करणार मी, वर्क एक्सेल वर्क बुक मध्ये क्लिक करून सीएसव्ही कॉमा डिलिमिटेड सॉरी सीएसव्ही कॉमा डिलिटेड मध्ये सेव्ह करणार मी. सेव्ह करताना नाव देतोय डिस्ट्रिक्ट नाव दिला, सेव्ह केलं. ओके, तो परत सीएसव्ही मध्ये बघूया आपण. डिस्ट्रिक्ट नावानं सेव्ह झालेला आहे. ओपन करून बघू शकतो की त्याच्यामध्ये एकच शीट असते. सीएसव्ही मध्ये ना एकच शीट असते, मल्टिपल शीट नाही. हा एकच शीट आहे, सेव्ह केलेला आहे. आय क्लोज इट. आता मी QGS मध्ये जाईन. हा QGS आहे माझा. QGS मध्ये ओपन करताना डायरेक्टली ओपन करू शकत नाही, त्याला एक टूल वापरायला लागतो. तो आहे एकतरी तुम्हाला इथं भेटतो साईड बार मध्ये, किंवा तुम्ही लेअर मध्ये जाऊन ऍड लेअर मध्ये जाऊन तुम्ही ऍड डिलिमिटेड हा इथं टूल भेटतो. लेअर मध्ये ऍड डिलिमिटेड टेक्स्ट लेअर क्लिक केला, ब्राउज मध्ये जाणार. हा टूल आहे, हा पॉपअप विंडो आहे, हा टूल आहे. हा टूल तिथं आपल्याला भेटला. ह्या पॉपअप मध्ये आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन भरावी लागते की तो टूल म्हणजे तो कोणता डेटा आहे, त्याचे XY असतील ते. ब्राउज करताना ब्राउज मध्ये जाणार, डिस्ट्रिक्ट घेणार, ओपन करणार. आला डिस्ट्रिक्ट. ओपन केल्यानंतर तुम्हाला तो डेटा इथं पण दिसतो खाली. तुम्हाला कन्फर्म करायचं की चेक इन करायचे CSV कॉमा डिलिटेड व्हॅल्यूज. ह्याच्यामध्ये तुम्हाला तो आता विचारतो की XY कोऑर्डिनेट्स. कारण आता एक तर ठीक आहे तुमचा डेटा आहे, पण तो तुम्हाला कुठंतरी ह्या मॅप मध्ये कुठंतरी दाखवायला लागेल ना. आता हे बघू शकता तुम्ही, लॅटलॉंग इथं हलते बघा डाऊन साईडला. हा कुठंतरी दाखवायला लागेल ना. मग ते कशाच्या बेसिसवर दाखवणार तुम्ही, काहीतरी पाहिजे त्याला. मग त्याला XY लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड तो मागतो. ऑलरेडी आपल्या एक्सेल मध्ये आहे बरोबर. तर परत लेअर मध्ये ऍड लेअर डिलिमिटेड मध्ये जातो, डिस्ट्रिक्ट घेतला मी, ओपन केला, बरोबर. तो डेटा मला इथं दाखवतोय. कन्फर्म करायचं की तुम्ही जो पॉइंट आहे तो CSV कॉमा सिलेक्टेड केलेला आहे, UTF 8 आहे, बरोबर. त्यानंतर तुम्हाला तो X फील्ड सिलेक्ट करायचा आहे. X फील्ड कोणता आपण सिलेक्ट करणार, लॉंजिट्यूड, Y लॅटिट्यूड, बरोबर. आणि जर तुमच्या व्हॅल्यू DMS असतील म्हणजे डिग्री मिनिट सेकंद असतील तर इथं तुम्हाला चेक इन करायचं. पण आपला डेटा आहे तो डेसिमल मध्ये, बरोबर. X साठी लॅटिट्यूड, Y साठी लॅटिट्यूड. जसंही आपण क्लिक करू तर काही पॉइंट तुम्हाला दिसतील इथं, बरोबर. आता हे पॉइंट आले तर याचे ऍट्रिब्यूट बघू शकतो आपण. समजा की कलर चेंज करायचा आहे, चेंज केला मी. तर हा डेटा मी इम्पोर्ट केला, बरोबर. 4च होते माझ्याकडे, पण मला त्याचा ऍट्रिब्यूट बघायचा आहे. ओपन ऍट्रिब्यूट टेबल. आला डेटा, हा ऍट्रिब्यूट टेबल डेटा आला. पण हा फॉर्मॅट सध्या तुमच्याकडे ओपन आहे. जोपर्यंत तुम्ही जर क्लोज केला, तिथून रिमूव्ह केला तर सेम त्याच फॉर्मॅटमध्ये राहणार, CSV फॉर्मॅटमध्येच राहणार. तर माझं एक्सपेक्टेशन काय की मला फर्दर जाऊन ह्याच्यावरती क्वेरी अप्लाय करायची आहे किंवा ह्याला एडिट करायचं आहे, बरोबर. आता जसं की मी ह्याच्यावर क्लिक केला डिस्ट्रिक्ट वरती, हा एडिटर ओपन होत नाही आहे. कारण हा डेटा तुम्ही एडिट करू शकत नाही, कारण एडिट करण्याच्या फॉर्मॅटमध्ये नाही आहे तो. त्यामुळे तो एडिटर ओपन होत नाही. तर त्यासाठी काय करायला लागेल, मला ही डिस्ट्रिक्ट फाईल जी आहे राईट क्लिक करून सेव्ह ॲज करायला लागेल. कारण मला ह्याच्यावरती प्रोसेस करायची आहे फर्दर. मी सेव्ह ॲजला जाणार. मला कोणता फॉर्मॅट पाहिजे, ESRS शेप फाईल. ओके, ब्राउज मध्ये गेलो आणि पर्टिक्युलर फोल्डर मध्ये गेलो आणि इथं मी देतो त्याचं नाव डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट शेप फाईल सेव्ह केला. त्याची कोऑर्डिनेट सिस्टम चेक करायची कोणती आपण, जी वर्ल्ड वाईड आहे ती यूज करू शकता, WCT4. सेव्ह केला, बरोबर. हा डिस्ट्रिक्ट आला. हा नवीन आहे, हा जुना आहे. तर नवीन वरती क्लिक केल्यानंतर बघा तो एडिटर दाखवतोय मला.
आता एडिट करू शकतो, त्याला एडिट करू शकतो, मॉडिफाय करू शकतो, फीचर ऍड करू शकतो, फीचर डिलीट करू शकतो. पण हा जुना वाला फॉर्मॅट आहे ना, तो अजूनही सीएसव्ही मध्ये आहे, तर त्याच्यामध्ये एडिट करू शकत नाही किंवा फीचर ऍड करू शकत नाही. सो दिस इज द बेस्ट वे. काय करायचं, पहिल्यांदा डेटा आपण एक्सेल मध्ये पाहिजे तसा क्लीन करून घेणार, त्यांना सीएसव्ही कम्पॅटेबल आहे सीएसव्ही मध्ये करून घेतला. सीएसव्ही मधून मी काय केला, त्याला पर्टिक्युलर टूल घेतला, कोणता, लेअर मध्ये जाऊन, ऍड लेअर मध्ये जाऊन डिलिमिटेड टेक्स्ट लेअर तो घेतला. ह्याच्यामध्ये मी जो काय माझं डिस्ट्रिक्टचे सीएसव्ही आहे तो इम्पोर्ट केला. इम्पोर्ट केल्यानंतर इथं सीएसव्ही आहे का हे कन्फर्म केलं, ठीक आहे. इन कोडिंग UTF-8 ठेवलं. त्यानंतर एक्स फील्ड आहे त्याला लॉंगिट्यूड दिलं, वाय आहे त्याला लॅटिट्यूड दिलं आणि त्याला ओके केलं. ओके केल्यानंतर हा रिझल्ट मला भेटला, हा डिस्ट्रिक्ट. पण हा डिस्ट्रिक्ट अजूनही सीएसव्ही ओपन केला, ठीक आहे, पण मला आता काम करायचंय, तर मी डिस्ट्रिक्टच्या फाईलवरती काम करू शकत नाही, कारण तो अजूनही सीएसव्ही मध्ये ओपन आहे. फक्त ओपन लेअर ओपन करण्यापुरताच कामाचा झाला. पण फर्दर मला जर त्याच्यामध्ये एडिट करायचं असेल तर तो मला राईट क्लिक करून सेव्ह ॲज करायला लागेल आणि तो एका ज्या मला एक्सपेक्टेड जे फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करावा लागेल. सेव्ह केल्यानंतर तो मला district.shp भेटला. त्यानंतर मी त्याच्या ऍट्रिब्यूट मध्ये चेक करू शकतो. ऍट्रिब्यूट बघू शकता तुम्ही, ऍट्रिब्यूट मध्ये काही व्हॅल्यू तुम्ही बघू शकता ते चेंज झालेत. हा लॅटिट्यूड, लँजिट्यूड, टेम्परेचर, बरोबर. म्हणजे इथं जो डेटा टाईप होता एक्सेल मध्ये, एक्सेल मध्ये जो डेटा टाईप होता एक्सेल मध्ये, हा बघू शकता तुम्ही, हा बघा, ह्या व्हॅल्यूज बघा. तर ह्या व्हॅल्यू त्याने चेंज केल्यात. तर ह्या व्हॅल्यू त्याने चेंज करून घेतल्यात, बरोबर. सो दॅट इज ओनली. तर ह्याला लिमिटही करू शकतो फर्दर प्रोसेसिंग करून आपण. जसं की मला अनालाइज करायचं की ओके ठीक आहे, मी तर घेतला डेटा घेतला आणि ह्याच्यावरती मला प्रोसेस करायचं की मला काही फील्ड ऍड करायचे, तर मला दुसरं लोकेशन ऍड करायचंय, तर फर्दर करू शकतो. जे काय एक्झिस्टिंग त्याचे ऍट्रिब्यूट आहेत तो ऍट्रिब्यूट दाखवेल की लॅटिट्यूड द्या, लॉंजिट्यूड द्या. पण हे लॅटिट्यूड लॉंजिट्यूड देण्याची गरज नाही, तो ऑटोमॅटिकली पण घेऊ शकतो. परत त्याला प्रोसेसिंग करायला लागेल. पण डिस्ट्रिक्ट नाव देऊ शकतो, पॉप्युलेशन, टेम्परेचर, ओके. ह्या गोष्टी आपण चेंज करू शकतो मॅन्युअली. ओके, तो असे एडिट करू शकतो. तर परत आपण चेक करू शकतो, सेव्ह करून परत चेक करू शकतो. ओके, लाईक दॅट. डिलीट करायचं आहे, सिलेक्ट करून डिलीट करू शकतो. हे झालं, ठीक आहे. परत त्याला सिम्बॉलॉजी द्यायची आहे की सिम्बॉलॉजी मला कलर चेंज करायची त्याची, तेही करू शकतो. मला असे डिस्ट्रिक्ट शोधायचे आहेत की ह्यामध्ये कलराइज करायचे आहेत. सो हाऊ आय कॅन डू, गो टू प्रॉपर्टीज, स्टाईल, कॅटेगराइज्ड. मला ऍज पर पॉप्युलेशन करायचं आहे, ठीक आहे. क्लासिफाय बघू शकता तुम्ही, क्लासिफाय करू शकतो. जो काही डेटा एक्सेल मध्ये आहे, फक्त आपल्याला थोडस ज्यावेळी आपला एक्सेल मध्ये डेटा आहे तोपर्यंत थोडस आपण केअर करायचं आहे की हाऊ आय कॅन. ओके, फक्त तितकाच विषय की ज्यावेळी आपण डेटा कन्वर्ट करून घेतो किंवा एक्सेल मध्ये डेटा येतो आपल्याला, त्यावेळी त्याच्यावरती थोडस काम करावं लागेल. एकदा की डेटा क्लिअर झाला, क्लीन झाला व्यवस्थित, तो फर्दर तुम्हाला हेल्प करतो. कॅटेगराइज असेल किंवा अनालायसिस असेल तर त्या गोष्टीमध्ये. ओके, सो गौतम ह्याच्यावरती काही सरांचा सर डाऊट काहीतरी प्रश्न आहे. गौतम सरांचा प्रश्न आहे. गौतम सर बोला. गौतम केळकर, चुकून हा तो नाही झालेला आहे सर. आपला हात वर होता म्हणून विचार. नाही. ओके, थँक्यू.
बाकी कोणाला काही प्रश्न आहेत का? मोरे सर. ओके सर. सर कोणाचाही प्रश्न नाही, कारण प्रश्न असेल तर बोलतात सगळे पटापट. ओके, शुअरली, शुअर, थँक्यू. तर नेक्स्ट आहे आपला, मी न्यू प्रोजेक्ट घेतो. तर नेक्स्ट आहे की आपल्याला एखादा ॲट्रिब्यूट डेटा माझ्या एक्सेल मध्ये आहे. जसं की माझ्याकडे काही शाळांची एक 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 शेप फाईल आहे किंवा एखाद्या डिस्ट्रिक्टची शेप फाईल आहे. जसं की लेअर मध्ये जाऊन ऍड लेअर, ऍड वेक्टर लेअर, तर माझ्याकडे एक डिस्ट्रिक्ट नावाची शेप फाईल आहे, लोकेशन नावाची एक फाईल आहे. ओके, तर ही जी लोकेशन फाईल आहेत ना, त्या लोकेशन मध्ये ऍट्रिब्यूट आहे. तर फक्त ऍट्रिब्यूट मध्ये काय आहे की माझ्याकडे लोकेशन आयडी आहे आणि नेम आहे त्या डिस्ट्रिक्टचं, इतकंच आहे. तर आणखी एक हा डेटा आहे तो जीआयएस मध्ये डेटा आहे किंवा एका शेप फाईल मध्ये डेटा आहे आणि हा टेबल आहे. आणि दुसरा एक माझ्या डेटा आहे, तो डेटा ओके, आणखी एक डेटा आहे त्याच्यामध्ये एक डेटा आहे की पॉप्युलेशन. त्याच्यामध्ये डेटा आहे पॉप्युलेशन आणि एरिया आहे त्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टचा. पण हा एक टेबल आहे आणि हा एक टेबल आहे. ओके, तर हा टेबल जो आहे, हा टेबल पॉप्युलेशन आणि असेल, तर हा डेटा मला एका शेप फाईलला मॅच करायचा आहे. एका शेप फाईल आहे, त्या शेप फाईल मध्ये फक्त माझ्याकडे त्या डिस्ट्रिक्टचे आयडी आहेत आणि डिस्ट्रिक्टचं नाव आहे. पण हा जो 2 कॉलम आहे, ते 2 कॉलम मला ऍड करायचे आहेत एका पर्टिक्युलर शेप फाईलला. तर दोन्ही शेप फाईल मध्ये फक्त एकच कॉमन गोष्ट आहे किंवा दोन्ही टेबल मध्ये एकच कॉमन गोष्ट आहे, तो म्हणजे त्याचा लोकल आयडी किंवा लोकेशन आयडी म्हणू शकतो. हा लोकेशन आयडी सेम आहे. मग एक विषय राहतो की डेटा जॉईन कसा करायचा. हा, तर ह्याचा टेबल जो आहे, ह्या टेबलमध्ये डिस्ट्रिक्टचे नाव आहेत. पण ह्या एक्सेल मध्ये जे आहे, आता बघितलं तर एक लक्षात येईल की लोकल आयडी इथं पण 1 आहे, इथं पण 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं 5. ओके, लोकल आयडी मॅच होत आहेत. पण हा डेटा, त्या आयडीचा डेटा, मला हा डेटा इकडे इथं मॅच करायचा, इथं मॅच करायचा आहे. पण कशाने मॅच करणार मी? हा जो लोकल आयडी इथे 1 ते 5 आहे, इथे 1 ते 5 आहे, त्याने मॅच करणार. तर मॅच जसं की एखादी एक्सेल शेप फाईलला किंवा एखाद्या जीआयएसच्या डेटाला जर मॅच करतो तर त्याला आपण जॉईन म्हणतो. तर त्याच्यासाठी आता 2 टेबल आहेत, त्याचे 2 टेबल आहेत. माझ्याकडे 2 टेबल आहेत. एक हा टेबल आहे, टेबल नंबर 1 आणि टेबल नंबर 2. तर दोन्ही टेबलमध्ये जर काही आयडी मॅच असतात, तर समजा की मी एक हा म्हटलं, हा डबल होऊ शकत नाही. हा आयडी जो आहे ना, हा एका डिस्ट्रिक्टसाठी एक आहे, तो डबल होऊ शकत नाही. पण हा आयडी डबल होऊ शकतो. त्याला काय म्हणतात आपण? तर ह्याला प्रायमरी टेबल म्हणायचं, ह्याला सेकंडरी टेबल म्हणायचं. तर प्रायमरी टेबल किंवा सेकंडरी टेबल प्रायमरी टेबल आपण मॅच करतो. रिलेशन असतं बघा, 1 to 1 रिलेशन असतं, 1 to मेनी रिलेशन असतं, मेनी टू मेनी रिलेशन असतं, मेनी टू 1 असतं. म्हणजे कसं असतं की माझं एखाद्या शिक्षक, समजा एखाद्या क्लासमध्ये स्टुडंटचं रिलेशन कसं असतं, मेनी स्टुडंट 1 टीचर, हे मेनी टू 1 रिलेशन झालं. पण शिक्षकाच्या अँगलने बघितलं तर 1 शिक्षक झाला आणि तो
मल्टिपल झालं. म्हणजे नॉर्मली जीआयच्या भाषेत सांगायचं झालं की मला एखाद्या गावामध्ये वॉटर सप्लाय नेटवर्कचा स्टडी करायचा आहे. वॉटर सप्लाय नेटवर्कचा स्टडी करायचा आहे एखाद्या गावामध्ये. त्या गावात 50 घर आहेत. त्या गावात 50 घर आहेत. तर नळ कनेक्शन किती पाहिजेत? 50 पाहिजेत. प्रत्येक घराला एक एक. ते रिलेशन कसं झालं? 1 to 1 रिलेशन झालं. पण एखाद्या घरात 2 पण नळ असतात. त्याला आपण म्हणू शकतो 1 to many. बरोबर? तर तसंच रिलेशन आहे की माझ्या डेटा 5 आहेत, इकडे पण कॉलम 5 आहेत. तर 1 to 1 रिलेशन झालं. 1 to 1 रिलेशन करताना मी एक आयडी ह्याला मॅच करणार, 2 आयडी ह्याला मॅच करणार, 3. तर हे आपण मॅन्युअली पण करू शकतो. मॅन्युअली कसं करणार? इथे एक मी कॉलम ऍड करणार पॉप्युलेशनचा, दुसरा ऍड करणार एरिया इन हेक्टर. 2 कॉलम ऍड केले आणि एक आयडीचा काय आहे त्याला इथं व्हॅल्यू दिली पॉप्युलेशनची. हे 1 to 1 रिलेशन आपण मॅन्युअली केलं. पण दुसरा एक आहे ऍट्रिब्यूट जॉईन म्हणून. ऍट्रिब्यूट जॉईन करताना काय करतो? समजा 10,000 आपल्याकडे रो आहेत आणि 10,000 रोचा एक दुसरा एक्सेल आहे. पण हे मॅच करताना एक आपण युनिक आयडी शोधतो आणि ते युनिक आयडीने मॅच करतो. बरोबर? तर ते जॉईन करायचं. आता आपण बघूया पॉप्युलेशन आणि एरिया मला इथे ऍड करायचे, प्रत्येकाच्या युनिक ना. आता सांगलीचा बघून घ्या, 1 नंबर हा त्याचा पॉप्युलेशन आहे, हा त्याचा एरिया आहे. तर हे ऍट्रिब्यूट जॉईन करताना काही टूल आहेत ते दाखवतो तुम्हाला. ओके, तर मी काय करणार, माझे लोकेशन आहेत 5 आणि त्या ज्या फाईलमध्ये तो डेटा आहे पॉप्युलेशनचा त्या फाईलचं नाव आहे लोकेशन. मी राईट करणार लोकेशनला, कारण हा स्पॅशल डेटा किंवा शेप फाईल म्हणू शकता. प्रॉपर्टीज मध्ये जाणार. प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर मी जॉईनला जाणार. जॉईन हा टूल आहे. जॉईन मध्ये गेलो. जॉईन मध्ये गेल्यानंतर प्लसला क्लिक करणार. प्लसला क्लिक केला. कोणता लेअर जॉईन करायचा आहे? बरोबर? तर इथे लेअर दाखवत नाही. तर फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, जी काही सीएसव्ही असेल ती सीएसव्ही पहिला आपल्याला ओपन करायला लागेल इथं, कारण 2 डेटा एकत्र घेऊनच मग काम करता येईल. तर मी जिथून आपण व्हेक्टर लेअर ओपन करतो, लेअर ऍड व्हेक्टर लेअर, तर तो एक असं म्हणू शकतो व्हेक्टर लेअर ती फाईल आहे, ती लोकेशन नावाची आहे. ओपन केला. आला लोकेशनची ती फाईल जी आहे सीएसव्ही ची ती ओपन केली. त्याचा ऍट्रिब्यूट तुम्ही बघू शकता, फक्त आयडी आहे आणि पॉप्युलेशन आहे. आणि दुसरा जो शेप फाईल आहे, शेप फाईल मध्ये तुमच्याकडे नाव आहे आणि लोकल आयडी आहे. तर राईट क्लिक करणार लोकेशन शेप फाईलला. प्रॉपर्टीज मध्ये जाणार आपण. प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर जॉईनला जाणार. जॉईन मध्ये जाऊन प्लस या साइन वरती क्लिक करणार. बरोबर? प्लस वरती क्लिक केला की तुम्हाला तो इथे दाखवेल जॉईन लेअर. कोणता जॉईन लेअर करायचा आहे? कारण माझ्याकडे 2च लेअर आहेत, लोकेशन शेप फाईल आणि लोकेशन सीएसव्ही. तर लोकेशन त्याने ऑटोमॅटिकली घेतला. नंतर जॉईन फील्ड, लोकेशनचं कोणतं फील्ड येणार? लोकेशन आयडी. टार्गेट फील्ड, कोणत्या आयडीला टार्गेट करायचं, कारण दोन्ही पाहिजेत सेमच. त्याचा पण लोकल आयडी, त्याचा पण लोकल आयडी मला मॅच करायचा आहे. त्यानंतर इथं कस्टम फील्ड नेम आहे, ते फील्ड नेमला मी इथं एम्प्टी करतोय. तिथं काही मला कस्टम नको आहे. ओके केलं. ओके केला. तो दाखवतोय लोकेशन आयडी टार्गेट मॅच झालेले आहेत ऑल. आणि त्यानंतर मी ओके करतो. तर जो काय मॅच झालेला डेटा आहे तो तुम्हाला लोकेशन शेप फाईलच भेटेल. राईट क्लिक करून ऍट्रिब्यूटला जाणार आपण. आला. आतापर्यंत लोकेशन आयडी नेम दाखवत होता, आता तो पॉप्युलेशन आणि दाखवतोय. बरोबर? पण तो आता हा टेम्पररी ऍड झालाय, हा काय परमनंट नाही आहे. तुम्ही जर हा लेअर इथून रिमूव्ह केला, समजा हा लोकेशन रिमूव्ह केलात, तर तो डेटा उडवून देणार, कारण तो सध्या टेम्पररी जॉईन आहे, त्याच्याकडे ते परमनंट जॉईन नाही आहे. समजा मी रिमूव्ह केला, नाही आहे लोकेशन माझ्याकडे. मी परत ओपन करतो. लोकेशन शेप फाईल ओपन केला. बरोबर? आता तुम्ही ऍट्रिब्यूट बघा त्याचा. नाही, ते रिमूव्ह केला त्यानं. का? तर हा त्या सेशन पुरता सेव्ह असतो जोपर्यंत तुमचा प्रोजेक्ट QGIS ओपन आहे तोपर्यंत. त्यानंतर तो त्याच्या म्हणजे आपण म्हणू शकतो की जी कम्प्युटरची टेम्पररी मेमरी आहे, म्हणजे रॅम जोपर्यंत चालू आहे त्याची, किंवा त्या रॅम वरती तो सॉफ्टवेअर काम करतोय तोपर्यंत, नंतर तो उडवून देईल. परत जॉईन करतोय मी. प्रॉपर्टीजला आलो. प्रॉपर्टीज मध्ये जॉईनला गेलो. इथं प्लस साइन वरती क्लिक केलं. त्यानंतर एक छोटीशी पॉपअप विंडो ओपन झाली.
याच्यामध्ये जॉईंट फील्डला मला लोकल आयडी पाहिजे, लोकल आयडी घेतला. टार्गेटला लोकल आयडीज पाहिजे, कारण माझ्याकडे लोकल आयडी आहे, त्याच्याकडे पण आहे. दोन्ही डेटामध्ये सेम एकच डेटा आहे, बरोबर. कस्टम फील्ड नेम म्हणतो. कस्टम फील्ड नेम म्हणजे काय, जर आपण क्लिक केलं ना तर हा लोकेशन नाव आपल्या ऍट्रिब्यूटला येणार प्रत्येक ठिकाणी. तर मी त्याला रिमूव्ह करते, नको आहे तुम्हाला लोकेशन. ओके केला, अप्लाय केला, ओके केला, तर आपण बघू शकतो की त्याचा ऍट्रिब्यूट सेव्ह झालाय. आले. हा अजूनही टेम्पररी आहे, कारण माझा ArcGIS QGIS ओपन केला किंवा रिमूव्ह केला हा, तर तो निघून जाणार. तर मला परमनंट सेव्ह करायचा आहे, त्याच्यासाठी त्याच्यावरती राईट क्लिक करून मला एक नवीन फाईल बनवायची आहे. सेव्ह ॲज, ब्राउज मध्ये जाणार, मी काय म्हणणार, डेटा विथ पॉप्युलेशन. मी म्हणू शकतो डिस्ट्रिक्ट विथ पॉप्युलेशन, आणि सेव्ह करतोय. ती शेप फाईल फॉर्मॅटमध्ये सेव्ह करतोय. कोऑर्डिनेट त्याची बघून घ्या, WCT4 आहे. सेव्ह केली, आला नवीन लेअर, बरोबर. डिस्ट विथ पॉप्युलेशन, तर मी तात्पुरते याला अनचेक करतोय. तुम्ही त्याचे ऍट्रिब्यूट बघून घ्या, आले ऍट्रिब्यूट, सेम ऍट्रिब्यूट येतात. हा, आता आणखी विषय काय की हा ठीक आहे, डेटा हा आला, पण हा फॉर्मॅट कोणता आहे, हा टेक्स्ट आहे, हा न्यूमरिकल आहे. मग ह्याला अनालाइज करू शकतो. कसं अनालाइज करणार, आपण राईट क्लिक करणार, प्रॉपर्टीज मध्ये जाणार, सेम वे पाठीमागे जसं आपण केलं होतं तसंच एक्सेल मध्ये. मी याला नंबर देतोय, अप्लाय केला. अप्लाय केल्यानंतर मी कॅटेगराईज करतोय सिम्बॉलॉजीला, कॅटेगराईज केला, किंवा मी ग्रॅज्युएटेड करतोय. मला कॉलम पाहिजे, कॅटेगराईज, ओके. सर जे मी सकाळी तुमच्याशी बोललो ना, तो हाच तो मॅटर आहे पहा, की ज्याला आपण ग्रॅज्युएटेड निवडलं की त्या ठिकाणी ते दिसत नाहीत. मग आपल्याला त्या फील्ड पुन्हा फील्ड कॅल्क्युलेटर मधून आम्ही घेण्याचं शोधून काढलं. पण त्याच्या पलीकडे आणखी एखादा शॉर्टकट तुमच्या पातळीवर असेल तर तोही सांगायला हरकत नाही, अदरवाईज फील्ड कॅल्क्युलेटर. पण तो सगळ्यांना सांगायला पाहिजे, कारण हे बाकी बऱ्यापैकी आपल्याकडे जे आहेत ते या फील्डमध्ये असे उत्सुक असणारे आहेत. अच्छा, एकच मिनिट सर, मला पाठीमागचा डेटा मी एकदा बघतो. ओके, काय विषय माहिती का सर त्याचा, जर फक्त न्यूमरिकल डेटा आहे, समजा की माझ्याकडे एक्सेल आहे, दाखवत होतो तुम्हाला मी डेटा. आता हा बघा, हा जो पॉप्युलेशन आहे ना, हा पॉप्युलेशन, ह्या जर तुमच्या व्हॅल्यू विथ डॉट फ्लोट मध्ये असतील तर तो जास्त विषय करत नाही, की जसं की आता डिस्ट्रिक्ट पॉप्युलेशन सर नाही, टेम्परेचर आहे. कदाचित इथं असं असेल की तुम्ही जो पहिला लेअर क्रिएट केला ना, त्याच्यामध्ये तुम्ही हा. विथ लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड दिल्याने तुम्ही लेअरच क्रिएट केला तो, म्हणजे CSV मधून तुम्ही लेअर क्रिएट केला, त्याच्यामुळे तो तिकडे दिसतोय. पण जेव्हा आपण ॲट्रिब्यूट अटॅच करतो तिकडं, कारण मी हा. तो सगळा मी त्याला वेगवेगळे सगळे प्रयोग करून बसलो, मग शेवटी मी हे शोधून काढलं नाही की सर, फील्ड कॅल्क्युलेटर. सोल्युशन फील्ड कॅल्क्युलेटर, दिस इज द सोल्युशन. सोल्युशन तुम्हाला दाखवतो बघा सर. मी काय विषय माहितीये का, हां. आता इथं बघा, हा पॉप्युलेशन आहे, हम्म. हा रोज डेटा वापरला ह्या डिस्ट्रिक्ट शेप फाईल साठी, बरोबर. तर ह्याच्यामध्ये मी फक्त न्यूमरिकल व्हॅल्यू दिल्या, फक्त इंटिजर व्हॅल्यू दिल्या, बरोबर. फक्त इंटिजर आहेत. हा, पण टेम्परेचर फ्लोट मध्ये आणि लॅटिट्यूड लॅटिट्यूड फ्लोट मध्ये, बरोबर. हे तीनच आहेत बघा, एक आणि टेक्स्ट आहे, 1 2 3 4 5 6 आहेत, 6 एकूण माझ्याकडे कॉलम्स आहेत. ज्यावेळी मी ग्रॅज्युएटेडला जातो, फाईलचं नाव आहे डिस्ट्रिक्ट शेप फाईल, त्यामध्ये हा दाखवत नाही बघा, पॉप्युलेशन आहे ते दाखवतोय तिथं. ग्रॅज्युएटेडला टेक्स्ट दिसणारच नाही, ग्रॅज्युएटेडला टेक्स्ट दिसणारच नाही, तिथं ते क्लासिफाय आपण करू शकतो. ते झालं. आपण ज्या फाईलला आपण ॲट्रिब्यूट अटॅच केले CSVच्या माध्यमातून, तिकडं तो हे येतोय, तिकडे येतोय.
हा लेअर जो आहे ना त्याच्यात तुम्ही काय केलं की हे डेटा म्हणजे पॉईंट तुम्ही जनरेट केले. बरोबर. हां, पॉईंट जनरेट केले. मग पॉईंट जनरेट होत असताना त्याचे जे बाकीचे ॲट्रिब्यूट आहेत ते त्याला अटॅचच झाले. आणि दुसरी केस अशी आहे की तुमच्याकडे सेफ फाईल आहे. मग ती तालुक्याची बॉर्डर असेल, गावांची बॉर्डर असेल. सपोज आता मोरे सर सांगली जिल्ह्यावर काम करतायत. तर त्यांनी सांगली जिल्ह्याची सेफ फाईल डाउनलोड केली आणि ॲट द सेम टाईम सांगली जिल्ह्याचं PCA डाउनलोड केला, प्रायमरी सेन्सस ॲब्स्ट्रॅक्ट. आणि तेव्हा मॅच अच्छा. केल्यानंतर त्या ॲट्रिब्यूटला त्यांना दिसेल की त्या गावचे सगळे प्रायमरी सेन्सस ॲब्स्ट्रॅक्टचे सगळेच्या सगळे कॉलम जॉईन झाले. पण जेव्हा ते अच्छा. थेमॅटिक मॅपिंगला जातील तेव्हा त्यांना त्यातली एकही फील्ड अटॅच केलेली दाखवत नाही. दाखवत नाही. हां, मग ओके. त्याला आम्ही जो हे काढला तो फील्ड कॅल्क्युलेटरचा ऑप्शन आम्ही डेमॉन्स्ट्रेट करतो मुलांना. आता टेम्परेचरला तुमच्या इथं बरोबर आहे, तर रिअल म्हणून आलेलं आहे. दॅट इज करेक्ट. एकच मिनिट सर बघतोय का मी. ही तुमची वरची फाईल डिस्ट्रिक्ट, त्या खालच्या फाईलला डिस्ट्रिक्ट विथ पॉप्युलेशनला प्रयोग करा. हा इकडं टाईप स्ट्रिंग आलंय, कदाचित त्याच्यामुळे आहे का. हां, कारण आपण जो ह्याचा ऑप्शन वापरतोय ना त्याच्यासाठी फक्त न्यूमेरिक डेटाच पाहिजे आहे. बरोबर सर, हां, बरोबर. त्यामुळे तो त्याच्यामुळे तो ग्रॅज्युएटला घेत नाही. तो कॅटेगराईजला दाखवतोय. तो जो डेटा आहे ना तुम्ही तिकडं सहज गेलात तर कॅटेगराईजला तुम्हाला दिसेल, पण याला दिसत नाही. ओके सर, एकदा बघेल सर मी त्याच्यावरती. येस येस येस. किंवा ह्यात सर आणखी असा एक हे होऊ शकतो, जेव्हा आपण डेटा तिकडं एक्सेलला असतो ना तेव्हा त्या त्या हा हा. कॉलमची प्रॉपर्टी डिफाईन करणं, न्यूमेरिक, डिफाईन. हा रिअल त्यावर टाईम, डिफाईन मग करेल. हां ती तिकडं हे करायची. कारण इकडं आता हे बघितलं ते खालचे पहा की तुमचे काय आलेत, स्ट्रिंग आलेत आणि स्ट्रिंग पॉप्युलेशन आलेच. स्ट्रिंग कधीच असणार नाही. नाही, बरोबर सर. पॉप्युलेशन ही न्यूमेरिकच असली पाहिजे, इंटिजर असलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारे कॅटेगराईज पण करेल, पण तो नाही तो ग्रॅज्युएटेड कॅटेगराईज नाही करतोय पण तो थेमॅटिक मॅपिंगला येत नाही. तुम्ही त्या ऑप्शनला गेलात बरोबर. की लगेच सिम्बॉलॉजीला गेल्यावर तुम्हाला लगेच कळेल पहा तिथे. बरोबर. हां तो नाही ना, थेमॅटिक. तो ऑप्शन म्हणजे तो येस येस रोज म्हणजे तो येस येस कॉलम दाखवत कॉलम नाही, दाखवतो. तो स्ट्रीम पकडतो, स्ट्रीम येस, म्हणून पकडतो. मग आम्ही त्याला काय करायचो की नवीन फील्ड ॲड हा करायची आणि नवीन हा. फील्ड ॲड केल्यानंतर त्याला हे करायचं, ते फील्ड कॅल्क्युलेटर वापरून फील्ड अपडेट फील्ड करायची आणि नंतर मग हा पूर्वीची सर, फील्ड डिलीट करायची. पण ते थोडंसं टाईम कन्झ्युमिंग आहे, टाईम कन्झ्युमिंग. बरोबर. पण मॅन्युअली टाईप करण्यापेक्षा खूप बेटर, खूप बेटर. हा, मॅन्युअली पेक्षा बेटर आहे. म्हणजे अगदी किती जरी रोज असले तरी ते हा, एक आपण मिनिट आपण लगेच. ह्याच्यावरती एकदा ट्राय करून बघूया हो वाटल्यास. का, आता हरकत हा नाही सर, इथं जो मी बोललो तो. येस, हा, त्याला म्हणजे आपण सिलेक्ट. याच्यावरती एक आयडेंटिटी होईल आणि एकच मिनिट. ओके, ऍड झालेत. ह्यांना डायरेक्टली होईल का की बघा बघा. सेम इश्यू सर, सेम इश्यू. ओके, त्याला फील्ड कॅल्क्युलेटरच वापरावा लागेल. आणि तुम्ही ते आता कन्वर्ट सहज करून घेऊ. ग्रॅज्युएटेडच्या ठिकाणी हे वरचा कॅटेगराईज घ्या, तिथं दिसतोय पहा तुम्हाला तो. हा, कॅटेगरी. हां, तिथं कॅटेगराईज घेतलं ना तर तुम्हाला तिथं फील्ड दिसतात सगळे. मग तरी व्हॅल्यू कॉलम जे येतात ते कन्वर्ट करावं लागतील. मी येस याच्यावर बघेल सर, एकदा आरटी येस. करायला लागेल. त्याला पण अगदीच एकतरी शॉर्टकट म्हणजे कन्वर्ट. त्याच्या प्रॉपर्टीजला जाऊन काय बदल केल्यावर पटकन होतंय का, असा काय शॉर्टकट नाही असेल ते नंतर सांगितलात तरी चालेल नंतर. नाही सर, बघितलं मी आता, तेच येस बघितलं येस फील्ड मध्ये डायरेक्टली. पण तो एक तरी भेटतोय, मग डायरेक्टली तुम्ही इथून जाऊन येस. व्हॅल्यू चेंज करा त्याच्या पूर्ण इथून असं. नाही तिथं आम्ही काय इथून करतो, हे अपडेट फील्डला तिथं आधी हा, ॲड फील्ड करतो. कॉलम एक करून घेता आणि परत मग ते व्हॅल्यू एम्प्टी पास फील्ड करता. ॲड करायच्या अगोदर आणि मग हा, नंतर ती अपडेट करायची आणि अपडेट ओके केल्यावर ओके. मग ती दिसते. पण इकडं तुम्हाला हा, बरोबर डेटामध्ये सांगितलं. भरपूर दिसेल आणि तिकडे फक्त अपडेट केलेली तुम्हाला दिसते. म्हणजे ऍज इट इज तुम्ही डेटा टाइप ऑलरेडी डिसाइडेड करता आणि मग येस व्हॅल्यू येस चेंज येस करता. येस 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 येस. ओके त्याच्यासाठी ओके. अगोदर हे डेटा टाईप तुम्ही जसं बोललात ना, एक फील्ड ॲड करायची, हा त्याचा डेटा टाईप हा. डिफाईन करायचा आणि नंतर मग तो डेटा घेऊन अपडेट नाही. करून घ्यायचं.
असा शॉर्टकट आम्ही वापरतो. ओके ओके. पण मी म्हणेन सर ह्याच्या जर तुम्हाला चान्स भेटला तर दुसरा एक सॉफ्टवेअर आहे FME म्हणून. FME ओके. त्याच्यामध्ये आता हा आपला एक म्हणजे जसं की QGS म्हणतात की याचा एक म्हणू शकतो की एक विकनेस आहे. आता हा बऱ्यापैकी आपण विकनेस बघतोय डेफिनेटली विकनेस आहे की असे बाबा की डेटा ऑलरेडी डिफाईन करतोय, एकतरी आम्ही एक्सेल मध्ये पण देतोय, तुम्ही पुढे येऊन कोणत्या तुमच्या म्हणजे तुम्हाला जो सॉफ्टवेअरला जो सुटेबल वाटतो तो फॉर्मॅट चूज करतो. तो स्ट्रिंग येस. न्यूमरिकल दिला तरी स्ट्रिंग तो पुढे जाऊन कव्हर करतोय. ओके ओके चालेल सर, मी एकदा बघेल त्याच्यावरती काय असेल तर मग हरकत अपडेट नाही, करेल. काय हरकत काय. तर हे सेकंड वाला झालेलं आहे. याच्यावरती काही डाऊट आहे प्रोसिजरवरती. आणि त्यानंतर येतो विषय की इंडस्ट्री ओरिएंटेड स्किल अँड करिअर. की पासआउट झाल्यानंतर जसं की आपल्याला काय शिकायला पाहिजे. मेजरली असा गोंधळ असतो की काय म्हणजे काय टेक्निक शिकायला लागेल, किंवा कोणतं सॉफ्टवेअर आहे, किंवा मेथड्स काय आहेत, की कोणते कंपनी जॉईन करायचे, किंवा तो स्मॉल स्केल असतील किंवा लार्ज स्केल असतील, MNC असतील किंवा हे असतील. ओके. तर मेजरली आपण बघितलं तर GIS जे आहे ते ऑलरेडी पूर्ण एवढं कॉम्बिनेशन टेक्नॉलॉजीच आहे ना, ते की पहिल्यांदा बघतो आपण रिमोट सेन्सिंग हा भाग पूर्ण वेगळाच आहे. तो म्हणजे डेटा सॅटेलाइटद्वारे येतो, मग प्रोसेसिंग करतो आणि जे एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तो कॅल्क्युलेट करतो. मग ह्याच्या इंडस्ट्री पूर्णतः वेगळ्या आहेत. जसं की आपण बघितलं की ऍग्रिकल्चर सेक्टर असेल, त्यांना पोटेन्शियल एरिया कॅल्क्युलेट करायचं आहे, NDVI कॅल्क्युलेट करायचं आहे, NDWI कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ह्याच्यासाठी असलेल्या पूर्ण इंडस्ट्रीज वेगळे आहेत. तर मेजरली आपण म्हणू शकतो की MRSAC असेल, जसं की डेटा पूर्ण तो NRSC कडून घेतो आणि कॅल्क्युलेट करून प्रोडक्ट करतो. लँड यूज लँड कव्हर अनालायसिस असेल. तर दुसरं आहे GPS लोकेशन बेस्ड. तर लोकेशन बेस्ड आपण म्हणू शकतो की आपण करंटली बघू शकतो की ओला उबेर असेल किंवा स्विगी झोमॅटो असेल, यासारख्या बऱ्याचशा कंपन्या ह्याच्यावरती GPS वरती काम करतात. दुसरं आहे GNSS. तेच आपण बघितलं ओला उबेर वगैरे ह्या गोष्टी म्हणजे ज्या डेली रुटीन असतात. नेक्स्ट आहे फोटोग्रामेट्री. फोटोग्रामेट्री मध्येच आता नव्यानं ऍडव्हान्स भरपूर येते. तो म्हणजे आपला ड्रोन टेक्नॉलॉजी असेल, आर्किओलॉजिकल असेल, किंवा भरपूर त्याचे ऍप्लिकेशन भरपूर आहेत. तो फोटोग्रामेट्री. GIS जो आता आपण बघितला तो GIS म्हणजे डेटा तयार करण्यापासून तो डेटा प्रोसेसिंग असेल आणि अनालायसिस असेल किंवा फर्दर असेल तो GIS. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे की हा डेटा आपण सेव्ह करतो, म्हणजे तो शेप फाईल असेल किंवा कोणताही डेटा असेल तो सेव्ह कुठंतरी करतो आपण. एकतरी आपल्या फोल्डर सिस्टम मध्ये करतो. तो छोटा असेल तर ठीक आहे, म्हणजे जास्त कन्फ्युज करत नाही. पण जर तुमच्याकडे लार्ज डेटा आहे, तो एखादा समजा आपण फक्त 4 लोकेशन बघितले, 4 डिस्ट्रिक्टचे, तो ओव्हरऑल आपण कंट्रीचे घेतले लोकेशन, तर तो कुठेतरी मॅनेज झाला पाहिजे, तो सिक्युअरली ठेवला पाहिजे. तर त्याच्यासाठी वेगळी एक सिस्टम नव्यानच म्हणजे जुनीच आहे, पण त्यामध्ये काही एडिशनल आहे. तो म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. मग तो PostgreSQL असेल, Oracle असेल, SQL असेल. तर त्याच्यामध्ये डेटा कसा ठेवायचा आणि सॉफ्टवेअरनं तो डेटा कसा घ्यायचा आणि प्रोसेस कसा करायचा, तो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ह्याच्यामध्ये SQL लँग्वेज वापरली जाते की डेटा क्वेरी करायचा आहे. क्वेरीमध्ये 2 प्रकार बघतो आपण की स्पेशल क्वेरी असेल, नॉन स्पेशल क्वेरी असेल. नेक्स्ट आहे कार्टोग्राफी. कार्टोग्राफी हा ठीक आहे की बाबा डेटा रिमोट सेन्सिंगने आला, तो आम्ही GIS मध्ये कन्वर्ट केला, तो प्रोसेसिंग केला, पर तो आपल्याला त्याला एक मॅप बनवायचा, एक प्रोडक्ट द्यायचा आहे, तो कार्टोग्राफी. तर मॅप कशी बनवायची, काय बनवायची, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर आहेत. नेक्स्ट येतोय की जिओ AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशी वापरायची GIS मध्ये. जसं की पूर्वी आपल्याला डिजिटाईज करायला लागायचं की प्रत्येक बिल्डिंग डिजिटाईज करायचं आहे, बिल्डिंग फुटप्रिंट असतील किंवा व्हेजिटेशन कव्हर अनालायसिस करायचं आहे, तर मेजरली आपण डिजिटाईज करायचो, मग एरिया कॅल्क्युलेट करायचं. पण जिओ AI डायरेक्टली तुम्ही सॅटेलाइट इमेज असेल किंवा ड्रोन इमेजेस असेल, आपण ऍज अ इनपुट देतो आणि काही कोडिंग वापरतो, आणि कोडिंग वापरून एक्सपेक्टेड जो रिझल्ट असेल तो आपण घेतो. तर हे ओव्हरऑल GIS आहे. तर की आपण जसं की आपण ह्या ज्या 7 किंवा 8 टेक्नॉलॉजीज बघतोय, हा एक कॉम्बिनेशन आहे. तर हे कॉम्बिनेशन असताना
प्रत्येक सेक्टरमध्ये ह्याचे अवेलेबिलिटी असेल किंवा त्याच्या ऑपॉर्च्युनिटी असतील, त्याचे सॉफ्टवेअर असतील. कारण आता आपण रिमोट सेन्सिंगचे सॉफ्टवेअर बघतो ते वेगळे आहेत, जीआयएसचे वेगळे आहेत, त्यानंतर डेटाबेस मॅनेजमेंटचे असतील ते वेगळे आहेत, फोटोग्रामेट्री असेल त्याचे सॉफ्टवेअर वेगळे आहेत. तर इतकं त्याचं हे आहे ना की डिपेंड ऑन इंटरेस्ट, त्या युजरच्या इंटरेस्टवरती आहे की त्याला कोणत्यामध्ये जायचंय, कोणत्या इंटरेस्ट आहे. त्याला फोटोग्रामेट्रीमध्ये जायचं आहे की जीएस मध्ये जायचं आहे की डेटाबेस मॅनेजमेंट मध्ये जायचं आहे. तर हे ओव्हरऑल फक्त जीएस म्हणण्यापेक्षा आपण जिओ इन्फॉर्मॅटिक्स म्हणलं की पूर्ण हा एक्सपांड आपल्याला समजतो. हा जीआयएस हा त्याच्यामधला एक पार्ट आहे जिओ इन्फॉर्मॅटिक्स मधला, आणि ह्या सब टेक्नॉलॉजीज आहेत. तर फर्दर मी म्हणेन की एक आता जे करिअर ऑपॉर्च्युनिटी मध्ये की बियॉन्ड, पूर्वी होतं की ओके ठीक आहे आपल्याला एखादी डिग्री मिळाली, ठीक आहे, त्यानंतर आपण कंपनी ट्रेन करेल आपल्याला, मग आपण शिकू आणि मग करू. पण आता मेजरली बघतो की कंपनी ट्रेन करण्यात वेळ घालवत नाही. ते विचारतात की बाबा हा ट्रेन आहे, सॉफ्टवेअर जमतात, ठीक आहे, पण तो बेसिक लेवल झाला की त्याच्याही पुढे जाऊन असं झालं की आता तुम्हाला एखादा प्रॉब्लेम दिला जातो की हा प्रॉब्लेम आहे, ह्या सॉफ्टवेअरमध्ये आम्हाला इतका वेळ लागतो, एखादी प्रोसेस करायला ते महिना 2 महिने लागतात, पण बेटर आहे की तुम्ही असं काहीतरी कोडिंग वापरा किंवा ते ऑटोमेशन काम होऊन जाईल, 10 दिवसाचं काम 1 दिवसात होईल, किंवा एखादा टूल डेव्हलप नव्यानं करायचा आहे. कारण प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या त्याच्या रिक्वायरमेंट असतात. त्या रिक्वायरमेंट करण्यासाठी सॉफ्टवेअर सुद्धा कमी पडतं. मग सॉफ्टवेअर तुम्हाला शाही पुढे जाऊन काम करायला लागेल की ठीक आहे क्यूजीएस आपलं झालं, क्यूजीएस मध्ये आपण काय करतो, डेटा क्रिएट करतो, डेटा अनालायसिस करतो, डेटा विश्लेषण. पण ह्याच क्यूजीएस मध्ये आपण पायथन सुद्धा यूज करतो, क्यूटीपाय सुद्धा यूज करतो. तर क्यूजीएस मध्येच एक कस्टमायझेशन टूल सुद्धा डेव्हलप करू शकतो इंटरनली. आणि तेच आपल्याला समजा माझ्याकडे 10 डेम फाईली आहेत, वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टच्या डेम फाईली आहेत. ऍट अ टाइम मला ते फक्त आजच्याच आउटपुट द्यायचं 10 ते 15 मिनिटात, किंवा समजा मला एखादा तासात द्यायचं, ते ऍक्च्युअल काम बघितलं तर 2 माणसं लागतील आणि 10 दिवस लागतील, असं प्रोसेस आहे. पण इफ यू वॉन्ट टू डू विदिन अ फ्यू आवर्स तर आपल्याला कोडिंगला जावं लागेल. तर तो मेजरली आपण एक पार्ट बघू शकतो डेव्हलपमेंट. ह्याच्या पुढचा सॉफ्टवेअरचं लिमिटेशन संपल्यानंतर जो पुढचा पार्ट येतो तो डेव्हलपमेंट. मग तो डेव्हलपमेंट वेब डेव्हलपमेंट पण येतो, मोबाईल डेव्हलपमेंट मध्ये पण येतो, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये पण येतो, डेस्कटॉप लेवल असेल किंवा वेब असेल, भरपूर. तर हा डेव्हलपमेंट पार्ट आहे, तो सॉफ्टवेअरच्याही पुढे जाऊन आपल्याला करावा लागतो. त्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंटमध्ये काय टाइप्स आहेत बघून घेऊया. तो एक डेस्कटॉप डेव्हलपमेंट. समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पीसी वरती ऑटोमेशन करायचं आहे, तर त्यामध्ये काय करू शकतो आपण, डेस्कटॉप डेव्हलपमेंट म्हणतो त्याला आपण. तर त्या डेस्कटॉप मध्ये आपला क्यूजीएस असेल किंवा आणखी कोणतं सॉफ्टवेअर असेल, तर क्यूजीएस मध्ये आपण पायथन वापरून आपला टाइम वाचवू शकतो, मनी वाचवू शकतो. तर हा झाला डेस्कटॉप डेव्हलपमेंट. पण त्याच्याही पुढे जाऊन आपण म्हणतो वेब डेव्हलपमेंट, जीआयएस. आता हा जीआयएस डेस्कटॉप डेव्हलपमेंट झाला, हा आहे तो जीआयएस वेब डेव्हलपमेंट. वेब डेव्हलपमेंट मध्ये आपण काय करतो की आपल्याला डेटा, की बाबा तो आपण जे प्रोडक्ट तयार केलेलं आहे, आपण जे मॅप तयार केलेले आहेत, ते मल्टी युजरला दाखवायचे, म्हणजे भरपूर लोकांना दाखवायचं आहे, कुणाला तर शेअर करायचं आहे. तो त्याच्यामध्ये जाऊन तो मॅप झूम करेल, तो फीचर बघेल किंवा फीचरवरती क्लिक केल्यानंतर त्याला त्याची माहिती भेटेल. तर हे सगळं करताना आपल्याला वेब डेव्हलपमेंटची मदत घ्यावी लागते. डेस्कटॉप मध्ये आपण युज करतो पायथन लँग्वेज, C++ असेल, जावा असेल. वेब डेव्हलपमेंट मध्ये वेगळ्या लँग्वेज असेल. वेब डेव्हलपमेंट मध्ये असेल जावा स्क्रिप्ट असेल, HTML, CSS असेल, jQuery असेल, स्पेशल लायब्ररी आहे त्याच्या ओपन लेयर्स असेल, किंवा लिफलेट असेल, किंवा ArcGIS जावास्क्रिप्ट API असेल, ती वेब लेवलला झाली. तर प्लॅटफॉर्म बदलला की त्याचे ऍडव्हान्टेजेस बदलतात, डिसएडव्हान्टेजेस बदलतात. वेबला आलं की त्याचे ऍडव्हान्टेजेस बदलतात, डिसएडव्हान्टेजेस बदलतात, ॲज वेल एज त्याचे कोड सुद्धा बदलतात, त्याचे कोडिंग लँग्वेजेस बदलतात. डेस्कटॉपला ज्या वापरतो त्या वेबला कदाचित येत नाही, किंवा वेबच्या आपण डेस्कटॉपला वापरत नाही. मोबाईल आता मेजरली काय होतं की आपण साईटवरती काम करतोय किंवा ट्रॅव्हलिंग करतोय, तर मेजरली आपण ट्राय करतो की मोबाईलमध्ये प्रत्येक वेबसाईट कशी बघता येईल, की लॅपटॉप पॉसिबल नसतो, किंवा डेटा कलेक्शनसाठी आपण लॅपटॉप वापरू शकत नाही, मोबाईल वापरतो. तर पूर्ण तो ब्राउझर, पूर्ण जो काय आहे वेबचा, आपण मोबाईलमध्ये कम्पॅटेबल करतो.
तर मोबाईलमध्ये वापरताना मोबाईल डेव्हलप करताना तसे त्याचे कोड वेगळे असतात. त्याची कोटलीन असेल, जावा असेल, तर त्याच्या कोडिंग लँग्वेज वेगळा असतात. क्लाउड क्लाउड ही संकल्पना आता भरपूर म्हणजे भरपूर एवढी इतकी मार्केटमध्ये फेमस आहे ना, की तुम्हाला तुमचा लॅपटॉप कॅरी करायची गरज नाही. तुमचा डेटा पण तुम्ही क्लाउडवरती ठेवता. क्लाउड म्हणजे काय? क्लाउड म्हणजे समजा की एखाद्याला मी हाय म्हणून मेसेज करतो व्हॉट्सअपला, तो डायरेक्टली त्याला जात नसतो. तो डायरेक्टली वेबला कुठल्या तरी स्टोरेजमध्ये स्टोअर होतो आणि जेव्हा तो अवेलेबल व्यक्ती होईल, जेव्हा त्याच्या मोबाईल इंटरनेट भेटेल त्यावेळेस तो जातो. तर हा कुठंतरी सेव्ह होतो. माझ्यापासून गेल्यानंतर हा कुठेतरी सेव्ह होतो. तो इंटरनेटवर सेव्ह होतो. तर इंटरनेटवरती जे स्टोरेज असतं, जे डेटा स्टोअर करतं, त्याला आपण क्लाउड म्हणतो. आणि त्या क्लाउडमध्ये पण सुद्धा आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो. Qjs मला समजा की मला दररोज ट्रॅव्हलिंग करायचं आहे आणि काम पण करायचं आहे, तर मी लॅपटॉप कॅरी करणार नाही. मी माझं सॉफ्टवेअर क्लाउडवरती इन्स्टॉल करेन. क्लाउड म्हणजे काय? क्लाउडमध्ये आपण विंडोज पण इन्स्टॉल करू शकतो, लिनक्स पण इन्स्टॉल करू शकतो. मग मी विंडोज म्हणजे भरपूर जे ऑपरेटिंग सिस्टम आपण वापरतो ते, आणि विंडोज मी घेईल आणि विंडोजवरती मी फक्त युजर नेम पासवर्ड असेल त्यामध्ये मी इन्स्टॉल करेन. माझं काम जे असेल तिथंच करेन, डेटा पण तिथंच स्टोअर करेन आणि पब्लिश तिथूनच करेल. हा आला क्लाउडचा भाग. हा क्लाउड. तर क्लाउडमध्ये आपण बघू शकतो अजूर आहे, AWS आहे. तर हे क्लाउडचे प्लॅटफॉर्म आहेत. तिथं आपण स्टोरेज घेऊन आपण आपला डेटा स्टोअर करून आपले सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून काम करू शकतो. नंतर एआयचा भाग आला. जसं की पाठीमागे म्हटलं तसंच फक्त आपल्याला जे एक्सपेक्टेड रिझल्ट पाहिजे तसा कोड लिहायचा, डेटा इन्सर्ट करायचा आणि रिझल्ट घ्यायचा. सो दिस इज द हे डेव्हलपमेंटचे आता मेजरली फोकसिंग आहेत इन दॅट क्लाउड, वेब, क्लाउड, एआय. फर्दर आपण जसं बघतो की कोणत्या मेजरली काय होतं की जसं की आपण सॉफ्टवेअरवरती कमांड घेतो, सॉफ्टवेअरवरती म्हणजे भरपूर अनालायसिस असेल किंवा कस्टमायझेशन शिकतो. त्यानंतर फर्दर वाटतं की आपल्याला ह्याच्यामध्ये करिअर करायचं किंवा ह्याच्यामध्ये ग्रोथ पाहिजे की तर मेजरली कोणत्या अशा कोडिंग लँग्वेज आहेत किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज असतील, तर ह्याचं कन्फ्युजन भरपूर असतं की एकदा पासआउट झालं की सॉफ्टवेअर नंतर मग पुढे दिसायला लागतं की कोडिंग, मग कोणतं शिकायचं. मेजरली कन्फ्युजन तिथं असतं. तर एक चार्ट आहे आपल्याकडे, त्यामध्ये आपण बघू शकतो ऍज पर माय अंडरस्टँड. तर हा एक तयार केलेला आहे. तर मेजरली स्टार्ट आपण पायथन केलं तर पायथन ही कोडिंग लँग्वेज खूप सोपी आहे आणि ती एकाच ठिकाणी तर भरपूर ठिकाणी वापरतो आपण. ती डेस्कटॉपला पण वापरतो, वेबमध्ये पण वापरतो, डेटा फेच करण्यासाठी डेटाबेस मधून. त्यानंतर क्लाउडमध्ये पण आहे आणि एआय मध्ये पण वापरतोच पायथन. तर पायथन अशी लँग्वेज आहे की जीआयएस मध्ये आपण जर Qjs ला जरी बघितलं तर ते आपण पायथन वापरू शकतो Qjs मध्ये आणि बरंच ऑटोमेशन करू शकतो Qjs मध्ये. तुम्हाला एकच फाईल आहे आणि त्याचं मल्टिपल बफर करायचे आहेत. तुमच्याकडे समजा एक 10,000 शेप फाईल आहेत किंवा भरपूर शेप फाईल आहेत. ॲट ए टाइम तुम्हाला क्लीन करायचे, त्याची नावं रिनेम करायचे, त्याच्या कॉर्डिनेट सिस्टम चेंज करायचे. ॲट ए टाइम त्या शेप फाईल्स तुम्हाला डेटाबेसमध्ये पुश करायचे आहेत किंवा डेटाबेसमधून फेच करायचे आहेत. तर पायथन इज व्हेरी बेस्ट. तर पायथन खूप चांगली लँग्वेज आहे. त्यानंतर असतो जर वेबला जायचं तर HTML असेल, CSS असेल, C# असेल. HTML, CSS, जावास्क्रिप्ट त्या कोडिंग लँग्वेजेस लागतात ज्यावेळी आपण वेब डेव्हलपमेंटला जातो, जिथं आपण डेटा पब्लिश करणार असतो. जसं की आपण हेल्प घेतो, PostgreSQL मध्ये डेटा स्टोअर करतो, जिओ सर्व्हर मधून डेटा पब्लिश करतो. तर त्यासाठी जावा ऑल्सो बेस्ट. जावा आपण डेस्कटॉप लेवलला पण वापरतो, मोबाईलमध्ये पण वापरतात, क्लाउडला पण वापरतात आणि एआय मध्ये पण जावा वापरतात. आर लँग्वेज आय हॅव सीन फॉर एआय ला पण वापरतात आणि डेस्कटॉप मध्ये पण वापरतात. PHP वेब मध्ये वापरतात डेटा फेच करण्यासाठी, डेटाबेस मधून फेच करायचा आणि तो किंवा सर्व्हर मधून फेच करून तो जावास्क्रिप्टला पुढे द्यायचा. कोटलिन ही मोबाईल डेव्हलपमेंट मध्ये वापरतो. तर मेजरली जर खाली आपण बघू शकतो पायथन आणि जावास्क्रिप्ट. पायथन आणि जावास्क्रिप्ट जरी आपण समजली तरी आपण बऱ्यापैकी डेस्कटॉप मध्ये जे आपले सॉफ्टवेअर आहेत ते कस्टमायझेशन व्यवस्थित करू शकतो आणि जावास्क्रिप्ट आपल्याला जर समजली तर वेब डेव्हलपमेंट मध्येही इझिली आपण ट्राय करू शकतो. तर हा एक ग्राफ. डेस्कटॉप मध्ये आपण बघितलं की Qjs असेल, ArcGIS असेल, तर इझिली आपण पायथन जरी काल शिकलो तरी आज लगेच आपण आपल्या सॉफ्टवेअर मध्ये वापरून ऑटोमेशन करू शकतो.
त्याचबरोबर मॉडेल बिल्डर पण आहे QGIS मध्ये. ओपन सोर्स मध्ये जायचं असेल तर जर तुम्हाला स्पॅशल डेटा जर पब्लिश करायचा आहे तर ओपन लेयर्स आहे, लिफलेट लायब्ररी आहे. जर तुम्हाला सर्व्हर वापरायचा आहे, सर्व्हर लागतोच आपल्याला ज्यावेळी डेटा पब्लिश करतो त्यावेळी, तो आपल्याला जिओ सर्व्हर असेल किंवा जिओ नोड असेल तर ह्या गोष्टी वापरू लागतात. त्याचबरोबर कमर्शियल पण आहेत, त्यामध्ये ArcGIS जावास्क्रिप्ट असेल, मॅप बॉक्स असेल, गुगल मॅप्स असेल. तर कोड आपल्याला कन्फर्मली तिथे HTML, CSS, जावास्क्रिप्ट, jQuery असेल, PostgreSQL ॲज अ डेटाबेस असेल, SQL ही क्युरी लँग्वेज असेल किंवा डेटाबेस ॲज अ ओरॅकल असेल, तर ह्या गोष्टी कराव्या लागतात. तर क्लाउडमध्ये आपल्याला जर क्लाउडमध्ये आपण जर काम करतोय तर, आणि ह्या ज्या गोष्टींचं जे नॉलेज आहे ते काही 100% असावंच असं नाही आहे, पण ऍटलिस्ट माहिती असावी की की क्लाउड वरती पण आपण भविष्यात काम असतं किंवा काम असतं. तर अमेझॉनचा AWS आहे, मायक्रोसॉफ्ट अझूरचा अझूरे आहे किंवा क्लाउड स्टोरेज पण आहे त्यांचं स्वतःचं, क्लाउडवाल्यांचं आहे. एंटरप्राइज मध्ये ArcGIS सर्व्हर आहे, ArcGIS फॉर पोर्टल. एंटरप्राइज मध्ये हे 4 घटक येतात: पोर्टल फॉर ArcGIS डेटा स्टोअर, ArcGIS वेब अडॅप्टर. तर ह्या गोष्टी आपण ज्यावेळी एखादा कोर्स करतो त्यावेळी ह्या गोष्टी थोडंफार जरी कानावर असल्या तरी आपल्याला भविष्यात फायदा होतो, कारण हे जर माहीत नसतील तर तो थोडा म्हणजे कन्फ्युजन असतो. तर ऑपॉर्च्युनिटीज जर बघितल्या तर हे आपलं आतापर्यंत होतं की टेक्नॉलॉजी काय आहे थोडंफार इतकंच. त्यानंतर फर्दर आपण बघतोय की करिअर ऑपॉर्च्युनिटी काय आहे GIS मध्ये. तो GIS अनालिस्ट मध्ये पण आपण काम करतो, की डेटा अनालिसिस असेल, मॅप प्रिपरेशन असतील, जिओ टेक्निशियन आहे, त्यानंतर डेटा कलेक्शन असेल किंवा डेटा क्रिएशन असेल किंवा डेटा एडिटिंग असेल. GIS डेव्हलपर मध्ये थोडं म्हणजे कसं होतं की जर डेटा क्रिएशन शिकलो तर डेटा अनालिसिस शिकतो, डेटा अनालिसिस शिकलो की डेटा व्हिज्युअलायझेशन शिकतो, डेटा व्हिज्युअलायझेशन शिकलो की तो एक पार्ट कम्प्लीट झाला. पण आता पुढचा येतो की तो ऑटोमेशन असेल, की मला एखादं काम लगेच फास्ट करायचं किंवा डेटा प्रोसेसिंग करायचं, नवीन काहीतरी टूल डेव्हलप करायचं, तो येतो डेव्हलपरचा पार्ट. तो असतो डेटा क्रिएट केल्यानंतर, डेटा अनालिसिस नंतर आणि डेटा व्हिज्युअलायझेशन हा फोर्थ मध्ये येतो, फर्दरवाला. तर पहिल्यांदा आपल्याला डेटा क्रिएट करायला शिकलं पाहिजे, डेटा अनालिसिस, डेटा व्हिज्युअलायझेशन, त्यानंतर डेव्हलपर. डेव्हलपिंग मध्ये की जसं की आपल्याला एखाद्या वेब डेव्हलपमेंट मध्ये असेल तर आपल्याला एखादं पोर्टल बनवायचं आहे, तर जो काय आपल्याकडे डेटा आहे तो डेटा एखाद्या ठिकाणी सर्व्हरवर, एखाद्या व्हर्च्युअल मशीन वरती ठेवायचा किंवा क्लाउड वरती ठेवायचा. तो डेटा ठेवून तिथून मला फेच करायचा आहे, फेच करून माझ्या ऍप्लिकेशन मध्ये आणायचा. ऍप्लिकेशन मध्ये बॅकएंड जो आहे त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करायचं आहे. प्रोसेसिंग करून तो एक्सपेक्टेड जर रिझल्ट आहे, तो रिझल्ट मला युजरला कसा दाखवता येईल, तो माझ्या क्लायंटला कसा दाखवता येईल, तोही असतो. रिमोट सेन्सिंग स्पेशलिस्ट मध्ये आपण बघतो की जसं की गुगल अर्थ इंजिन आहे, तर गुगल अर्थ इंजिन सुद्धा आपण वापरू शकतो. ही सुद्धा एक रिक्वायरमेंट असते रिमोट सेन्सिंग स्पेशलिस्ट. GIS प्रोजेक्ट मॅनेजर ही सुद्धा एक रिक्वायरमेंट असते. ही अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे जे काही GIS चे प्रोजेक्ट असतात ते हँडल करावं लागतात, त्याची लीड करावं लागते त्या प्रोजेक्टला. अर्बन प्लॅनर मध्ये सुद्धा आपली रिक्वायरमेंट असते, म्हणजे की लँड सुटेबिलिटी अनालिसिस करायचं आहे, की कोणता एरिया कोणत्या कामासाठी वापरला पाहिजे. हे सुद्धा भरपूर, म्हणजे लँड यूज प्लॅनिंग असेल तर लँड यूज प्लॅनर सुद्धा किंवा युजर प्लॅन, अर्बन प्लॅनर सुद्धा रिक्वायरमेंट असते. इन्व्हायरमेंट अनालिसिस मध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी असतात. कार्टोग्राफर, जसं की मॅप प्रिपरेशन करायचे आहेत, मॅप डिझायनिंग करायचे आहेत, तर त्यासाठी कार्टोग्राफर. GIS एज्युकेटर, ट्रेनर. आता नवीन बऱ्याचशा कंपन्या असं विचारतात की GIS ट्रेनर आहे का कोण, कारण जे एक्झिस्टिंग लोक आहेत ती नवीन आहे GIS साठी. मग सॉफ्टवेअर साठी त्यांना अपडेट करायचं असतं किंवा कोडिंग साठी अपडेट करायचं आहे. जिओस्पेशल डेटा सायंटिस्ट सुद्धा अपॉर्च्युनिटी आहेत. जसं की डेटा सायन्स आहे. डेटा सायन्स म्हणजे आपण डेटा घेतो आणि डेटा पूर्ण क्वेरी करून जो एक्सपेक्टेड रिझल्ट आहे किंवा तो जो काही प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह होता येईल ह्या डेटामधून आपण फेच करतो किंवा एक्सट्रॅक्ट करतो. तसंच स्पॅशल डेटा सायन्स सुद्धा आहे. GIS कन्सल्टंट, आपण GIS कन्सल्टंट म्हणून सुद्धा एखाद्या ऑर्गनायझेशन बरोबर काम करू शकतो, की एखाद्या प्रोजेक्टसाठी किंवा एखाद्या
तो प्रोजेक्ट आपण मूव्ह किंवा लीड बऱ्यापैकी जे काय आपण नॉलेज आहे तो त्यांना शेअर करण्यासाठी. तर इथंपर्यंतच होतं सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. मी पहिल्या दिवशी एक वाक्य वापरलेलं होतं की एक्सपर्ट इज एक्सपर्ट, आणि त्याची प्रचिती सर आज पुन्हा एकदा आम्हाला आली की GIS क्षेत्रामध्ये प्रत्येक प्रश्नाला उत्तर आपल्याला मिळतं. फक्त वापरकर्ता हा एक्सपर्ट असावा लागतो. आणि आजचं सेशन हे खऱ्या अर्थाने एका एक्सपर्टने आपल्या समोर घेतलेलं आहे असं मी म्हणेन. सर, थँक्यू. आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आपले हार्दिक आभार, कारण आपल्या बोलण्यामध्ये एक फ्लो होता, एक उत्तम असं सादरीकरण आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. तोपर्यंत काही कुणाला प्रश्न असतील तर विचारा, नाही तर इमिडिएटली आपण समारोपाच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. पण तत्पूर्वी आपले प्रश्न, आपल्या मनातील शंका या विचाराव्यात. आणि मी सर्व पार्टिसिपंटना विनंती करतो की आज तुम्ही बोलते व्हा, कारण तुमच्या बोलण्यामुळे आमची पुढची दिशा ठरणार आहे. तुमच्या प्रतिसादानुसार भविष्यकाळात आणखी कोणत्या प्रकारचे उपक्रम तुम्हाला द्यायचे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कौशल्यवर्धन कसं करायचं, तर याची दिशा आम्ही तुमच्या प्रतिसादानुसार ठरवणार आहोत. त्यामुळे कृपया आज या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये अवश्य आपण बोलते व्हा. तोपर्यंत प्रश्न काही असतील तर घेऊ. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य तेंडुलकर सर जॉईन होत आहेत आणि त्यानंतर इमिडिएटली आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. आणि माझी सर्वांना एक विनंती असेल की तुमचे सुंदर चेहरे बघण्याची जर आम्हाला संधी मिळाली तर ते आनंदाचं होईल. कारण अनेक वेळेला एखाद्या कॉन्फरन्सला जातं, समोरून कोणतरी येतं आणि बोलतात की पाटील सर तुम्ही का म्हणून, पण तेव्हा कळत नाही की मी कुणाशी बोलतोय. तर त्याच्यामुळे आपले चेहरे देखील मला आम्हा सर्वांना पाहायचे आहेत. आणि ॲट द सेम टाईम याचा एक स्क्रीनशॉट आहे, तो सगळ्या रिपोर्टला जाणार आहे. हॅलो सर. हा सर बोला. हा, मी प्राध्यापक शिंदे. हा माझा बोला प्रश्न सर. असा आहे हा. की आता हे नवीन जे AI टेक्नॉलॉजी जी आलेली आहे हा सर. आणि आपले GI चे जे वेगवेगळे सॉफ्टवेअर जे आहेत, हा. तर आता आम्ही जे काही शिकलोय अगोदर काही, तर आता ह्या नवीन AI च्या याच्यामधनं GI च्या सॉफ्टवेअर मध्ये काय बदल होतात, ते जे नवीन काय आम्हाला करावं लागणार आहे आणखी का काय, अशी शंका आहे, म्हणून मी सर प्रश्न केला. सर बोला. हा सर, मी म्हणेन की जसं की आता कालच बघितलं आपण की ArcGIS जे अर्क मॅप होतं इसरीवाल्यांचं, ते व्हर्जन त्यांनी पूर्णतः बंद केलं अर्क मॅपचं. तिने आता ArcGIS Pro केलंय. तर आपल्याला अपग्रेड व्हावं लागेल, कारण आता जी आपली रिक्वायरमेंट होती ती रिक्वायरमेंटच चेंज झाली आहे. तर रिक्वायरमेंट अशी नाही आहे की ओके फक्त डिजिटाईज करून द्या, कारण डिजिटाईज आपण AI नुसार करू शकतो. तर आपल्याला फर्दर येणारे जे टेक्नॉलॉजी आहेत ते आपल्याला अपडेट करून घ्यावे लागतील. अच्छा अच्छा सर. मग त्याचे काय सर, म्हणजे असे काही वेगळे कोर्सेस वगैरे असतात का? हा, जसे जे आपण त्याचे वेगळे कोर्सेस आहेत. युट्यूब वरती भरपूर असे चॅनल अवेलेबल आहेत जे तुम्हाला ट्रेन करू शकतात. जसं की फक्त आता विषय असा असतो की आता माझं जर बॅकग्राऊंड आहे, मी पण जिओग्राफी, माझं BA जिओग्राफी झालं, त्यानंतर MSc जिओग्राफी. तर विषय असा असतो की कम्प्युटर सायन्सचा व्यक्ती असेल तर तो मग पायथॉन करू शकतो किंवा C लँग्वेज असेल जावा शिकू शकतो, असं काही नसतं. तर आपल्याला ही फर्दर आपल्याला स्वतःमध्ये डेव्हलप करून घ्यावं लागेल, अपडेट राहावं लागेल आपल्याला. आणि ते इझी आहे, इतकं काही अवघड नाही आहे. दॅट इज इझी. अच्छा, ओके सर, थँक्यू. आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. विद्यार्थ्यांनी विशेषतः बोलावं. ऋषिकेश, काही प्रश्न आहेत? नाही सर, नाही, काय प्रश्न नाही. ओके. हॅलो सर, सध्या GIS मध्ये जॉब नेमके आता कोणत्या कंपन्यांमध्ये आहेत आणि कितीपर्यंत पॅकेज आहे सर? QGIS कोर्स वर कोणते जॉब आहेत?
ओके, क्वेश्चन छान आहे. तर मी म्हणेन की आता ओपन सोर्स QGIS जो ओपन सोर्स आहे तो म्हणजे फ्रीली अवेलेबल आहे, कोणी डाउनलोड करू शकतं आणि काम करू शकतं. आणि ArcGIS जर बघितलं तर आपल्याला इव्हन लाखामध्ये जायला लागतं आणि पे करून ते परचेस करायला लागतं. तर कसं असतं की छोट्या कंपन्यामध्ये जर बघितलं आपण, ज्या की एखाद्या डिस्ट्रिक्ट वरती काम करतात किंवा एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीवरती काम करतात, एखादं सिटी सॅनिटेशन असेल किंवा जे वॉटर सप्लाय नेटवर्क आहे, तर त्या लोकल कंपन्या करतात. लोकल कंपन्या जर असतील तर ते जास्त पे करू शकत नाहीत. पण जर तुम्ही MNC ला ट्राय केलं, MNC ला ट्राय करता किंवा मल्टीनॅशनल कंपनी असतील तर तिथे चांगले पॅकेज भेटतात. आणि फक्त असं डिपेंडन्सी आपल्याला ठेवून चालत नाही की फक्त मग मला QGIS येते मग ओके ठीक आहे, असं होऊन नाही चालत. काही वेळा रिक्वायरमेंट अशी असते की तुम्ही QGIS वरती काम करा, ArcGIS वरती करा किंवा दुसऱ्या एखाद्या प्रोजेक्ट वरती करा. फक्त तुम्हाला काम करायचं असेल असं तुम्ही जर डोक्यात ठेवलं तर तो आपल्याला जास्त बेनिफिशियल होत नाही. आपल्याला असं विचार करायचा की हा हे करिअर आहे, कारण मी जिओग्राफर आहे तर मला ह्यामध्ये करिअर करायचं, कारण हा माझा सब्जेक्ट आहे, कारण हा जिओग्राफी नंतर येतो तर माझा सब्जेक्ट आहे, तर मला ते QGIS वरती काम करायचं आहे, ArcGIS वरती काम करायचं आहे. तो आपल्याला तो बियॉन्ड जायला लागेल त्याच्या पुढे जाऊन. मग पुढे जे प्रोजेक्ट मध्ये येतात काही वेळा आपल्याला दुसरे सॉफ्टवेअर शिकायला लागतात, आपल्याला शिकावे लागतात. पण जर सॅलरी म्हणाल की बाबा हा एखादा GIS मध्ये आहे आणि चांगलं करतोय, तो इव्हन 5 लाख ऑल्सो पर मंथ कमवू शकतो. ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. आज जर बघितलं तर GIS चा डेव्हलपर मार्केटमध्ये मिळत नाही. खूप म्हणजे त्यांना काही लोकांना पायथनचा माणूस असतो, नाही तो मिळत नाही. 4-5 वर्ष प्रोजेक्ट रखडलेत अक्षरशः की त्यांना डेव्हलपरच मिळत नाही. हा QGIS चा फक्त QGIS चा माणूस मिळतं, फक्त आपण QGIS वरती कसं करू शकतो. वी हॅव टू अपडेट. आपल्याला QGIS शिकायला लागेल किंवा ज्या टेक्नॉलॉजी असतील त्या थोड्या शिकत राहाव्या लागतील. सर अगदी बरोबर आहे. आणि मी तर असं म्हणेल की म्हणजे आपले जे विद्यार्थी जातात ते फक्त GIS टेक्निशियन्सच्या अनुषंगाने प्रिपेअर्ड असतात आणि हा सर्वात लोअर लेवलचा जॉब प्रोफाईल आहे माझ्या माहितीनुसार. तर आपल्याला हायर लेवलच्या कॉम्पिटिशनसाठी प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे आणि या हायर लेवलच्या कॉम्पिटिशनसाठी जर आपण प्रिपेअर्ड असू तर निश्चितपणे आपल्याला मोठमोठ्या जॉब अपॉर्च्युनिटीज या जिओ इन्फॉर्मॅटिक्स क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. मला असं वाटतं आणखी काही प्रश्न आहेत का? विनोद सावंत सर, आपल्याला काहीतरी प्रश्न दिसत आहेत. हो सर. हा बोला सर. हॅलो सर. हा बोला सर, बोला. फोटो सर आपलं एक location असतो ना सर. हॅलो. हॅलो सर. हा बोला सर. सर आपला एक लोकेशन मॅप आपल्याला परचेस करायचा आहे किंवा सेल करायचा आहे सर, तर एक लोकेशन मॅपचे सर काय रेट काय असेल, प्राइस काय असेल सर? हे बघा, तो डिपेंड आहे की तुम्ही त्याला किती वेळ दिलाय, तुम्ही किती वेळ दिलाय, किती परिश्रम घेतलाय त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि तो कमर्शियल सॉफ्टवेअर मधून घेतलाय की तुमच्या सॉफ्टवेअर परचेस आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. इव्हन जर साधा मॅप सर तुम्ही बनवताय. हॅलो सर, QGIS वरतीच आपण बनवला असेल तरी सर? डिपेंड ऑन तुमच्या क्लायंट वरती सुद्धा. क्लायंट भरपूर पैसे देत असतील तर घेऊ शकता. हे क्लायंटवर निश्चितपणे, कारण मी कालच उदाहरण शेअर केलं होतं की माझ्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील ट्रान्सपोर्टेशन मार्केटिंगसाठी काम आलं होतं. सुरुवातीला त्यांनी 1.5 लाख ऑफर केले. मी वेळ नाही म्हटल्यानंतर पुन्हा 15 दिवसांनी फोन आला की सर मी 2.5 लाख रुपये देतो म्हणून. ओके, म्हणजे जसं सर बोलले की हे क्लायंटवर आणि आपण कशा इफेक्टिव्हली आपलं मार्केटिंग करतोय याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ हा तुमच्या कौशल्यावर आधारित आहे. कारण एक मॅप बनवायला अर्धाही तास जाऊ शकतो सुरुवातीला आणि तोच मॅप तुमच्यामध्ये कौशल्य आल्यानंतर हार्डली 2 ते 5 मिनिटात पण तयार होतो. इट्स अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. शेवटचे 1-2 काही प्रश्न घेऊया, नंतर आपण समारोपाकडे जाऊ आणि नंतर पुन्हा इनफॉर्मल आपली चर्चा जी आहे ही चर्चा चालू ठेवू.
वैशाली मॅडम आपल्याला काहीतरी बोलायचं आहे, आपला हात वर दिसतोय. गुड इव्हनिंग सर. व्हेरी गुड सर इव्हनिंग. मला एक विचारायचं होतं की आता टुरिझमचा एखादा मॅप आपल्याला तयार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या फोर्टचं लोकेशन दाखवायचे त्या डिस्ट्रिक्ट मधलं, तर यामध्ये मला लोकेशन पण दाखवायचंय आणि रोड नेटवर्क पण दाखवायचंय. तर हे करत असताना मला ArcGIS युजफुल होईल की QGIS मध्ये मला परफेक्ट हे कशात मिळेल? तुम्हाला दोन्ही सॉफ्टवेअर मध्ये पण भेटेल, पण QGIS तुम्ही डाउनलोड करून इझिली इन्स्टॉल करू शकता. तुम्हाला पे करण्याची गरज नाही. पण ArcGIS ला जर जायचं म्हणलं तर तुम्हाला इव्हन लाखामध्ये पण पैसे लागतील. तर बेटर आहे QGIS ला जा. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू. शेवटचा प्रश्न अमोल सर, आपल्याला काय बोलायचं? आपला हात वर दिसतोय. हा सर, तुमची परवानगी असेल तर विचारू का पाटील सर? हो, बोला सर, बोला. कारण काल पण हा मी प्रश्न विचारलेला होता. येस, बोला. सागर सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. तर माझ्याकडे सांगली जिल्ह्याचे लोकेशन नेम आहेत, लोकेशन कोड आहेत आणि त्यांचा टाईप आहे. रुरल आहेत का अर्बन आहेत? मग आता सेफ नाही, फाईल सर. मध्ये काय झालं आहे, ऐका की, सेफ फाईल मध्ये काय झालं आहे, तर सर्वसाधारणपणे काही सेफ फाईल मध्ये 9 तालुके आहेत, काही मध्ये 8 तालुके आहेत. मग ऍक्च्युली सांगली जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत. तर तो मॅप क्रिएट करण्यासाठी लॅटलॉंग लागेल का, किंवा करायचं असेल तर विदाउट लॅटलॉंगचा कसा करावा लागेल? हा, तुमच्याकडे जो काही डेटा आहे शेप फाईल मध्ये, तो पॉइंट मध्ये की पॉलिगॉन मध्ये? सॉरी सर, एक्सेल सीट मध्ये आहे तो. एक्सेल शीट सर, मध्ये आहे का? सागर सर, मी फक्त आधी बोलतो, मग तुम्ही त्याच्यात आणखी काय असेल तर अपडेट करा. काल मी ॲक्च्युली त्यांना असं सांगितलेलं होतं की आपण सांगली जिल्ह्याच्या विलेज वाईज सेफ फाईल सर्वे ऑफ इंडियावरून डाउनलोड केलेल्या आहेत. आता जनरली आपल्याकडे कसं होतं की तालुका निर्माण करतात, म्हणजे काही एखादा तालुका फोडला जातो आणि त्यातली 50 गावं या तालुक्यात टाकलीत आणि 60 गावं दुसऱ्या तालुक्यात टाकली. कधी असंही होतं की तिसऱ्याच तालुक्यातली 4 गावं उचलून टाकली. ओके, तर मी त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही आधी ही गावं आयडेंटिफाय करा की ज्या तालुक्याची बॉर्डर आपल्याला डिफाईन करायची आहे. तो आपण इकडे जाऊन सिलेक्ट करू, कुठल्याही GISच्या सॉफ्टवेअरमध्ये करता येतं, आणि ते मर्ज करून घ्यायचं आणि तो मर्ज केलेला एकच लेअर एक्सपोर्ट करून घ्यायचा, म्हणजे ती एक त्या तालुक्याची बॉर्डर झाली. आणि मग नंतर आपल्याला हे करता येईल की जी जिल्ह्याची बॉर्डर आहे त्याला इंटरसेक्ट करून घ्यायचं, जेणेकरून नवीन जी जिल्ह्याची बॉर्डर तयार होईल त्याच्यामध्ये तो तालुका समाविष्ट असेल. तर हा सल्ला मी काल त्यांना दिला होता. हा, बरोबर आहे सर. म्हणजे जसं की तालुका एखादा एक तालुका दोन याच्यामध्ये डिवाइड झालाय, तर काही गावं इकडे आहेत, काही गावं इकडे आहेत. तर जी गावं आपल्याला ऍज अ स्पेशली इनसाइड आहेत ती जॉईन करून घ्यायची. काही जे नाही ते पॉलिगॉन तसेच राहतील नावाचे, ते तिकडे मॅच करून घ्या.